रोहा कॉलेज CD देशमुखचे विद्यमान प्राचार्य डॉक्टर अतुल साळुंके, मला वाटतं त्यांची फार ओळख करायची अजिबात गरज नाही, कारण कित्येक वर्ष ते विद्यापीठामध्ये NSS चा विभाग विद्यापीठाचा सांभाळत होते आणि गेले मला वाटतं 6-7 वर्ष सर. हो सर, 13 पासून ते 7 वर्ष, बरोबर 7 वर्ष महाराष्ट्र शासनाचा NSS विभाग हा अतिशय सक्षमतेने आणि फार मृदुभाषी आहे. आणि वी आर सो फॉर्च्युनेट की ते आमच्या अकॅडमिक काउन्सिलवर सुद्धा विद्यापीठाचे नॉमिनेटेड मेंबर्स आहे आणि बऱ्यापैकी त्यांचं योगदान आमच्या अकॅडमिक काउन्सिलमध्ये असतं. सर, मी तुमचे आभार व्यक्त करतो की माझ्या मनात आलं, मी तुम्हाला व्यक्त केलं आणि तुम्ही आणि दिलीप पाटील सर आणि इवन आपले हे कल्चरल पाटील सुनील पाटील तिघांनी इमिजिएटली कन्सेंट दिला आणि म्हणले सर लेटस वी विल हॅव अ सिरीज ऑफ वेबिनार्स लाईक. पण कल्चरलच्या बाबतीत अजून काही गाईडलाईन्स फॉर्म्युलेट व्हायच्या आहेत असं ते म्हणाले. त्यामुळे कल्चरलचं आपण सध्या होल्डवर ठेवू. पण ह्या ज्या गोष्टी आहेत, काय झालंय 7 ऑगस्ट पासून आपण शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू केला. निदान विद्यापीठाकडून आपल्याला परिपत्रक प्राप्त झालं आणि अकॅडमिक प्रोग्राम अकॅडमिक सेशन्स आपण चालू केलेत. पण या एक्स्ट्रा करिक्युलर आणि को करिक्युलरच्या संदर्भात अजून तशा पाहिजे तशा गाईडलाईन्स विद्यापीठाकडून आल्या नाहीत. आणि हा सुद्धा क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा विषय असं मी समजतो, खेळ, क्रीडा आणि NSS. तर आपल्याला एकदम योग्य व्यक्ती आज या प्लॅटफॉर्मवर मिळालेली आहे की जे अधिकारवाणीने मुंबई विद्यापीठाच्याच वतीनं नव्हे तर इव्हन महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सुद्धा की या पेंडेमिक सिच्युएशन मध्ये कदाचित जे काय प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्टचं नाव तेच राहील, पण त्याचं मोड ऑफ एक्झिक्युशन जे असेल ते नक्कीच वेगळं असेल, किंबहुना वेगळं असणं आवश्यक आहे. कारण आपण कॅम्प घेत होतो, आता यावेळी कॅम्प कदाचित डिसेंबर नंतर सिच्युएशन इफ इट कम्स टू नॉर्मलसी देन वी कॅन हॅव द सिमिलर काइंड ऑफ ऍक्टिव्हिटी लाईक ऑर एल्स देर हॅज टू बी सम अल्टरनेटिव्ह. तर याच्यावर साळुंके सरांनी अगदी राईट फ्रॉम विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन पासून एक साधारण आत्ता तरी टेंटेटिव्ह प्रोग्राम काय विद्यापीठाच्या विचाराधीन आहे, शासनाच्या विचाराधीन आहे, कदाचित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतील. तर ते आमच्या सर्व प्राध्यापकांना सर्व प्राचार्यांना कळित करावं अशी इच्छा आहे. मी सर्व प्राचार्यांचं सुद्धा या वेबिनारमध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. माझ्या महाविद्यालयाचे शिक्षक इथे आहेत, अन्य महाविद्यालयांचे सुद्धा जे शिक्षक या NSS विभागाची धुरा सांभाळत आहेत त्यांना सुद्धा आपण निमंत्रित केलेलं आहे. तर त्याही प्राध्यापकांचं सुद्धा मी इथे स्वागत करतो आणि साळुंके सरांना विनंती करतो की आता द होल सेशन इज युअर्स. आपण प्रिसाइजली हा सेशन मराठीमध्ये घेणार आहोत. कालचाही सेशन आपण मुद्दाम मराठीमध्येच घेतलेला आहे आणि येणाराही सेशन आपण मराठीमध्येच घेणार आहोत. तेव्हा जर कोणाला काही असं वाटलं की अजूनही हा सेशन व्हावा आणि तो इंग्लिशमध्ये असावा तर आपण पुन्हा त्याच्यासाठी सेशन जरूर ऑर्गनाइज करूया. पण चॅटबॉक्स मध्ये आपण असं नको लिहूया की हिंदीमध्ये असावा किंवा इंग्लिशमध्ये असावा. आपण त्याच्यासाठी स्पेशली पुन्हा एकदा साळुंके सर, जर काही अशा आपल्याकडे सूचना प्राप्त झाल्या तर वी विल हॅव इट वन्स अगेन complete sessions, even yesterday's, today's and even next session as well. Okay. तर पुन्हा एकदा सर्वांचं आभार, साळुंके सरांचे विशेष आभार. आणि साळुंके सर, नाउ टाइम इज युअर्स, प्लीज. थँक्यू सर. आदरणीय प्राचार्य नरेंद्र तेंडुलकर सर, जाधव सर, दिसले सर, कांबळे सर, इतर सन्माननीय प्राचार्य आणि प्राध्यापक वर्ग, खरं तर मी धन्यवाद देईल अटलेट कॉलेजचे प्राचार्य तेंडुलकर सर यांनी एक चांगला टॉपिक आज आपल्या हाती घेतलेला आहे. कारण ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ह्या मुलांच्या एकूण व्यक्तिमत्वामध्ये खूप मोठा बदल घडून आणते. आणि जर मुलांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने घडवायचं असेल तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी महाविद्यालयामध्ये रन होणं आवश्यक आहे.
खरं आपण ज्या परिस्थितीतनं जातोय ही अभूतपूर्व अशी परिस्थिती आहे आणि वर्ल्ड वाईज अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला सगळेच फॉर्म जे आहेत आपले ते सगळे फॉर्म्स आपल्याला बदलावे लागत आहेत. आणि म्हणून मगाशी म्हटल्याप्रमाणे तेंडुलकर सरांनी आपण कधीच व्हर्च्युअली असे समोर आलो नाही, कॅमेऱ्याच्या समोरून कधी आपण बोललो नाही. पण ही परिस्थिती पॅन्डेमिकने दिली म्हणून आपण त्याला अपॉर्च्युनिटीमध्ये कन्व्हर्ट केलं आणि अपॉर्च्युनिटी कन्व्हर्ट केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या रुटीन वर्कमध्ये जाता आलं. म्हणून अशा प्रकारच्या कधी कधी ज्या पॅन्डेमिक सिच्युएशन्स येतात ते आपण जर चॅलेंज म्हणून स्वीकारलं तर मग त्याला आपण चांगल्या रीतीने कन्व्हर्टेबिलिटी करू शकतो. आता प्रश्न आला एनएसएसचा, की एनएसएस मध्ये सुद्धा आपल्याला हे करावं लागणार आहे. म्हणून आता पहिल्यांदाच मी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबई विद्यापीठ आणि इतर विद्यापीठांनी सुद्धा यावर्षी ऑनलाईन स्वरूपामध्ये आपलं एनरोलमेंट करण्याची प्रोसिजर सुरू केलेली आहे. मुंबई विद्यापीठाचं या बाबतीत मला अभिनंदन करावं लागेल की त्यांनी या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये हे चॅलेंज स्वीकारलं आणि आता ऑनलाईन परिस्थितीमध्ये आलो आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचं आपण जर पाहिलं तर आता पुरस्काराची परिस्थिती सुद्धा आम्ही त्याच पद्धतीने बदलून टाकली. पूर्वी पुरस्कार आपण हार्ड कॉपीमध्ये स्वीकारत होतो, विद्यापीठाकडनं हार्ड कॉपी माझ्याकडे येत होती, माझ्याकडे हार्ड कॉपी दिल्लीला जात होते. आता आपण ऍटलिस्ट महाराष्ट्र स्टेटने तरी ऑनलाईन स्वरूपामध्ये सुरू केलेलं आहे. आपण 1 ऑगस्ट पासून ही प्रोसेस सुरू केली ऑनलाईन आणि त्याचे फॉर्म सुद्धा आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. आपली वेबसाईट आहे www.nssmaharashtra.org. या वेबसाईटवर जर आपण गेलात तर त्याच्यामध्ये आपल्याला कार्यक्रम अधिकारी असतील, कार्यक्रम समन्वयक असतील आणि विद्यार्थी असतील यांना आपला फॉर्म भरण्यासाठी आपण सुरुवात केलेली आहे. म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीचा आपण घाबरत होतो, बाहू करत होतो, कशा रीतीने कार्यक्रम होतील, कशा रीतीने आपल्याला करतील, तर आपण त्याच्यामध्ये कम्प्लिटली चेंज मोड केलेला आहे आणि आपण डायरेक्टली त्या सिच्युएशन मध्ये आलोत. म्हणून मुंबई विद्यापीठामध्ये यावर्षी सर्वच महाविद्यालयांना स्वतःच्या प्राचार्याच्या जो काही आपण ईमेल जेडीला आणि विद्यापीठाला दिलेला आहे ऑफिशियली, त्या ईमेल ऍड्रेसवर तुम्हाला लिंक येईल. त्या लिंकवरून आपण प्राचार्यांनी सर्वप्रथम आपला कार्यक्रम अधिकारी कोण आपण नेमलेला आहे त्याचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे समजा एका महाविद्यालयामध्ये एकापेक्षा जास्त जर प्रोग्राम ऑफिसर असतील तर त्यावेळेस त्यांनी काय करायचंय, तर मग त्यावेळेस प्राचार्यांनी फक्त एका कार्यक्रम अधिकाऱ्याला नोंद करायची आहे की हा ऑफिशियली कार्यक्रम अधिकारी पहिल्या युनिटचा आहे. त्याची नोंद केल्यानंतर त्याचं लॉगिंग आयडी आणि पासवर्ड त्या कार्यक्रम अधिकाऱ्याकडे जाणार आहे. त्याला एकदा तो लॉगिंग आयडी आणि पासवर्ड मिळाला की त्याने आपले दुसरे 2 सहकारी जे आहेत, 2 युनिटचे सहकारी, त्यांचं एनरोलमेंट करायचंय. म्हणजे एका वेळेस आपण त्या ठिकाणी 3 लोकांचं एनरोलमेंट कॉलेज करणार आहे. जिथे 2 आहेत तिथेही आपण स्पेसिफिकली असंच केलेलं आहे की पहिलं कार्यक्रम अधिकारी असेल त्याची नोंद ही प्राचार्यांनी स्वतः लॉगिंग आयडी मधून जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन करायचंय. एकदा महाविद्यालय रजिस्टर होईल त्यानंतर कार्यक्रम अधिकारी रजिस्टर होईल. तो कार्यक्रम अधिकारी आपल्या दुसऱ्या सहकार्याला रजिस्टर करेल. जिथे 1 युनिट आहे तिथे मात्र आपल्याला 2 गोष्टी कराव्या लागतील की सर्वप्रथम आपल्याला प्राचार्यांना आपल्या लॉगिंग आयडी मधून 1 प्राचार्य नेमल्यानंतर, कार्यक्रम अधिकारी नेमल्यानंतर त्या कार्यक्रम अधिकाऱ्याने जी लेडी प्रोग्राम ऑफिसर आपल्याला सहाय्यक म्हणून लागते, 2 युनिट असतील तर 1 प्रोग्राम ऑफिसर मेल आणि 1 फिमेल, हा तर आपला कंपल्सरी पॅटर्न आहे, तो वापरायचाच आहे. एकापेक्षा जास्त युनिट असले तरी सुद्धा 1 प्रोग्राम ऑफिसर 2 फिमेल चालतील, 2 प्रोग्राम मेल असतील आणि 1 फिमेल असेल तरी चालणार आहे. पण जिथे 1 आहे तिथे आपल्याला कुठल्याही कॉलेजला 1 असिस्टंट म्हणून लेडी प्रोग्राम ऑफिसर देणं गरजेचं झालेलं आहे. आणि त्याची आपल्याला रजिस्ट्रेशन ही ऑनलाईन करायची आहे. एकदा त्यांनी ते प्रोग्राम ऑफिसर त्यांनी रजिस्ट्रेशन झालं तिघांचं की त्यांना मग त्यांचा डॅशबोर्ड ओपन होईल. त्या डॅशबोर्डवर ते विद्यार्थ्यांसाठी खुलं करणार आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना स्वतःहून तरी एनरोलमेंट करता येईल ओपन फॉर्म मध्ये, किंवा कॉलेजला त्यांचं प्रत्येकाचं एनरोलमेंट रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याची डिजिटल हिस्ट्री करावी लागेल. आता ही एनरोलमेंट रजिस्ट्रेशन प्राचार्यांनी एकदा त्यांना दिल्यानंतर जेव्हा विद्यार्थी रजिस्टर होत जातील त्या रजिस्टर विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन देण्याचं काम, व्हेरिफिकेशन करण्याचं काम हे कार्यक्रम अधिकाऱ्याचं आहे. एकदा त्यांनी व्हेरिफिकेशन केलं, त्यांची रजिस्ट्रेशन कंप्लीट केलं की त्याला फक्त फायनल अप्रुव्हल प्राचार्यांनी आपण आपल्या लॉगिंग आयडी वरून त्याला क्लिक केल्यानंतर द्यायचंय. म्हणजे प्राचार्यांचं त्याला अंडरटेकिंग एक प्रकारे मिळालेलं आहे की हा मुलगा कॉलेजचाच आहे, कॉलेजचा ऑफिशियल स्टुडंट आहे आणि तो आता एनएसएस मध्ये एनरोल झाला. या पद्धतीने आपल्याला प्रत्येक युनिटला हे करायचं. जर समजा मुलांकडे जसं आता परिस्थिती आपली निर्माण झाली आहे की नेट नाही आहे, जो आता मगाशी आपला विषय सुरू होता की नेट जिथे नाही आहे
त्यावेळेस त्या मुलाने कसं रजिस्ट्रेशन करावं आणि कोणत्या पद्धतीने रजिस्ट्रेशन करावं. म्हणून अशा वेळेस आपण 2 प्रकार केले. मुलांनी ओपनली सुद्धा रजिस्ट्रेशन त्याला करता येईल किंवा त्याने कॉलेजमध्ये प्राध्यापकाने स्वतःच्या लॉगिंग मधून त्या मुलाचं रजिस्ट्रेशन करायचं. असे 100 एकाने करायचं, दुसऱ्याने 100 करायचं, तिसऱ्याने, म्हणजे एका कार्यक्रम अधिकाऱ्यावर लोड येणार नाही. किंवा विद्यार्थ्यांनी स्वतःहून जर भरला तर मग प्रश्न येणारच नाही त्यांना. आपण अप्रुव्हल का देतोय तर कदाचित महाविद्यालयामध्ये आपण पाहतो परिस्थिती की 2-2 हजार मुलं एका महाविद्यालयामध्ये आणि एनएसएसचं युनिट 200 किंवा 300च आहे. मग यावेळेस सिलेक्शनचा प्रश्न येतो आणि म्हणून मुलांनी एकदा फॉर्म भरल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करणं, त्यांचं सिलेक्शन करणं, ही सगळी जी प्रोसिजर आहे ती फॉलो करावी लागणार आहे. आणि ती फॉलो करण्यासाठीच आपण त्याला काही रिस्ट्रिक्शन्स त्या ठिकाणी टाकलेले आहेत. ज्या रिस्ट्रिक्शन मधून तो पुढे गेल्यानंतर, म्हणजे आता सिलेक्ट केलेला विद्यार्थी आहे की हा मुलगा एनएसएसला सूट आहे, अशाच मुलांचं तिथे रजिस्ट्रेशन होईल. बाकीच्यांचं लॉगिंग आयडी जरी त्यांनी आपण केलेलं असलं रजिस्ट्रेशन, तरी त्यांना रिमूव्ह करण्याचा अधिकार हा कार्यक्रम अधिकाऱ्याला आणि अल्टिमेटली तो प्राचार्यांना. इथे प्राचार्यांचं कन्सेंट काय आहे तर प्रत्येक गोष्टीचं पुढचं जे होणार आहे, पुढच्या ज्या प्रोसेस होणार आहेत, जे आपण हार्ड कॉपीमध्ये डायरी पाठवत होतो, ती डायरी आता यावर्षी हार्ड कॉपीमध्ये येणार नाही, ती सुद्धा ऑनलाईनच आहे. तीही मुलांना मोबाईलवर अवेलेबल होणार आहे. मग ती डायरी मुलांना ऑनलाईन मध्ये उपलब्ध होणार आहे, मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे. त्या ऍपमधून तो डाउनलोड करणार आहे आणि मग त्याच्यामध्ये जे जे उपक्रम विद्यापीठाकडनं सर्क्युलेट केले जातील किंवा राज्य सरकारकडनं दिले जातील, त्या उपक्रमांचं कार्यक्रम झाल्यानंतर त्याने त्याच्यामध्ये त्याच दिवशी नोंद करायची आहे. समजा त्याने त्या दिवशी नोंद करायचं राहून गेलं तर मग कार्यक्रम अधिकाऱ्याला ती संधी देण्यात आलेली आहे की त्याने स्वतःच्या लॉगिंग मधून त्या मुलांनी ज्या ज्या ऍक्टिव्हिटी केल्या त्या त्या करणं भाग आहे. असा कार्यक्रम अधिकाऱ्याला एका आठवड्याचा फक्त हे दिलेला पिरियड दिलेला आहे. त्या 1 आठवड्यामध्ये त्या व्यक्तीचं पूर्ण त्या ऍक्टिव्हिटीचं रजिस्ट्रेशन झालं पाहिजे. अन्यथा पुढे ती डायरी त्या मुलाला त्या दिवसाच्या त्या उपक्रमासाठी पुन्हा ओपन होणार नाही. म्हणजे त्या दिवसाला त्या कार्यक्रम झाल्यानंतर इमिजिएटली त्याला ते रजिस्ट्रेशन करायचंय, त्याच्यावर आपला ऍक्टिव्हिटी लिहायची, त्याचे तास लिहायचे आणि जर त्याच्याकडे फोटो असेल तर तो अपलोड करायचा आहे. अशा सिंपल स्वरूपामध्ये केलेलं आहे. म्हणजे मुलाला सुद्धा तो जिथे असेल तिथून सुद्धा, कधी कधी त्याला ऑफलाईनची गरज भासेल तर अशा वेळेस ऑफलाईनची सुद्धा सुविधा त्याला देण्यात येणार आहे. पण ती नंतरची परिस्थिती असेल ऑफलाईनची. पण सर्वप्रथम त्याला ऑनलाईनच हे सगळ्या गोष्टी करायच्या. याच्यामुळे काय होणार आहे, सगळ्यात फायदा होणार आहे तो महाविद्यालयाला. आता महाविद्यालयाला फायदा कसा होणार आहे तर इमिजिएटली त्या पोर्टलवरून त्याला मेल, फिमेल, SC, ST, NT किंवा अदर कॅटेगरी ज्या आहेत त्या सगळ्या कॅटेगरी त्यांना रिअलाइज केल्या जातील आणि त्या कॅटेगरी वाईज त्यांचं इन्फॉर्मेशन डेटाबेस तुमच्याकडे इमिजिएटली तयार होईल. मायनॉरिटी आहे का त्याचंही स्टेटस तुमच्याकडे इमिजिएटली तयार होईल. किती मुलं आता या महिन्यामध्ये एनएसएस मध्ये ऍक्टिव्ह होते, किती मुलं ऍक्टिव्ह नाही आहेत, हे सुद्धा डायरीचं पान एकदा ओपन केल्याबरोबर आपल्याला लक्षात येणार आहे की आपली मुलं किती ऍक्टिव्ह आहेत, कोणत्या प्रोग्राममध्ये आहेत आणि कुठे लॅकुना राहिलेला आहे. मग हा लॅकुना जो राहिला आहे त्या महिन्याचा, त्या पिरियड मधला, त्या आठवड्याचा किंवा त्या दिवसाचा, हा पुढे आपण कोणत्या ऍक्टिव्हिटीने भरून काढणार आहोत याची नोंद महाविद्यालयाला इमिजिएटली होणार आहे. आता महाविद्यालयाला सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये कराव्या लागतात स्वतःला. आता महाविद्यालयाला स्वतःची लिस्ट बनवायची गरज नाही, कोणत्याही प्रकारच्या त्याच्या कॉपी काढायची गरज नाही. त्याने फक्त तो रिपोर्ट डाटाबेस मधून रिपोर्ट जनरेट करत राहायचंय. म्हणजे त्यांच्याकडे ऍक्टिव्हिटी कोणत्या चालू आहेत, कोणत्या प्रकारच्या आहेत ते करता येईल. त्याची लिंक ते आपल्या वेबसाईटला देऊ शकता. म्हणजे त्या वेबसाईटवरून सगळ्या लोकांना कळेल की आपली एनएसएसच्या कोणत्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत, कशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी चालू आहेत, या सगळ्या गोष्टींची नोंद होणार आहे. म्हणून यावर्षी रजिस्ट्रेशन प्रकार आणि यावर्षी एनरोलमेंट विद्यार्थ्यांचं हे खूप चांगल्या रीतीने आणि सुलभ अशा रीतीने होण्याची शक्यता आहे. कारण त्याच्यावरचा डेमो विद्यापीठाचा पूर्ण झालेला आहे. त्यांनी बऱ्यापैकी एक्झरसाइज केलेले आहेत आणि त्या एक्झरसाइज मधून आपण गेलेलो आहे. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं आपल्याला पहिल्यांदा रजिस्ट्रेशन प्रक्रियेकडे बघायचं आहे. आणि प्राचार्यांचा रोल अत्यंत महत्वाचा होणार आहे. जोपर्यंत प्राचार्य ते रजिस्ट्रेशन, पूर्वी कसं होतं आपण एक हार्ड कॉपी रजिस्ट्रेशनची पाठवत होतो. आपल्याला जर आठवत असेल तर त्याच्यामध्ये मग कोण कोण प्रोग्राम ऑफिसरचं आहे, ऍडवायझरी बॉडीमध्ये कोण कोण आहे, कॉन्टॅक्ट पर्सन कोण कोण आहे, ही सगळी आपण माहिती देत होतो आणि त्याची कॉपी आपण विद्यापीठाला पाठवत होतो. आता ती प्रक्रिया आपल्याला प्राचार्यांना आपल्याच लॉगिंग आयडी पासवर्ड मधून करायची आहे. त्यामुळे सोपं आहे. आपण जोपर्यंत रजिस्ट्रेशन विद्यापीठाला करत नाही तोपर्यंत आपल्याला पुढचे प्लॅटफॉर्म्स ओपन होणार नाहीये. आणि म्हणून आपण स्वतःला पहिल्यांदा रजिस्टर त्या वेबसाईटवर करायचंय. ते झाल्यानंतर कार्यक्रम अधिकाऱ्याची आपण अपॉइंटमेंट करायची आहे. एकदा तुम्ही त्याला लॉगिंग आयडी दिला की मग प्राध्यापक पुढच्या माणसांना लॉगिंग आयडी देईल, त्याच्या पुढच्या माणसांना, विद्यार्थ्यांपर्यंत तो लॉगिंग आयडी आणि पासवर्ड पास ऑन करेल.
या सगळ्या गोष्टींची प्रक्रिया तुमच्यावर आहे. तुम्ही पुढे सरकल्याशिवाय पुढे कोणतीच गोष्ट घडणार नाहीये. आणि म्हणून या दृष्टिकोनातनं आपला रोल हा अत्यंत महत्वाचा ह्या बाबतीमध्ये होणार आहे आणि मग तो पुढे कंटिन्यू राहणार आहे. कारण प्रत्येक वेळी आपलं अप्रुव्हल घेतल्याशिवाय प्रोग्राम ऑफिसर पुढे जाऊ शकणार नाही या कोणत्याच ऍक्टिव्हिटीला. म्हणजे आपल्याला त्याने विचारल्याशिवाय, आपली ऍक्टिव्हिटी पुढे रन केल्याशिवाय अशी कोणतीही ऍक्टिव्हिटी तो रन करू शकणार नाहीये. ही अत्यंत महत्वाची गोष्ट या बाबतीमध्ये आपण लक्षात घ्यावी. म्हणून प्राचार्याचा रोल हा रजिस्ट्रेशन पासून अप्रुव्हल पर्यंत मर्यादित आहे आणि तो आपल्याला पुढे पुढे अप्रुव्हल करत जायचं आहे. तीच गोष्ट कार्यक्रम अधिकाऱ्याला आहे. कार्यक्रम अधिकाऱ्याची आता रिस्पॉन्सिबिलिटी जास्त वाढणार आहे की आपली मुलं ऍक्टिव्ह आहेत की नाही, त्या रोलमध्ये आलेत की नाही हे बघण्यासाठी. म्हणून रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया आपल्याला सगळ्यांना समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. त्याची पुस्तिका तयार केली जाणार आहे. ती पुस्तिका सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल. जर तुम्ही आत्ता मी जे काही मेल पाठवलेले आहेत शासनाकडनं, विद्यापीठांनी आपल्याला पाठवले असेल, एनएसएसचं सुद्धा आपण आता पुरस्कारासाठी प्रत्येक कॉलेजला युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे. प्रत्येक कॉलेजला कोणकोणते प्रश्नावली त्या फॉर्म मध्ये दिल्या आहेत त्याही आपण त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. कोणत्या प्रकारचं वेटेज आपण दिलंय, किती तासाचं वेटेज दिलंय तेही आपण त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे आता आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की सर, की एकाच ठिकाणी आपण त्या मुलाचं लोकेशन पण पाहू शकतो की कशा पद्धतीचं त्याचं हे. आपला अप्रुव्हल शिवाय मुलगा पुढे जाणार नाहीये. म्हणून त्या दृष्टिकोनातनं आपल्याला महत्वाचं आहे. म्हणून आपण आता पुरस्काराची लिंक सुद्धा बघा महाराष्ट्र शासनाची. त्याच्यामध्ये आपण कॉलेजने युजर आयडी आणि पासवर्ड दिल्यानंतर, कॉलेज युजर आयडी आणि पासवर्ड देईल, तो युजर आयडी आणि पासवर्ड पुढे घेऊन गेल्यानंतर त्याला पुढची प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे. तोच प्रकार, तोच फॉर्म आपण पुस्तिका इतकी छान केली की परत कोणाला कुठल्याही शंकेला वाव राहणार नाही किंवा त्याला विचारण्याची गरज भासणार. त्याने प्रश्नावली वाचली, पुस्तिका वाचली की तो मुलगा असो किंवा कार्यक्रम अधिकारी असो किंवा समन्वयक असो, तो त्या पद्धतीने पुढे जात राहतो. तीच भूमिका आता आपण रजिस्ट्रेशन आणि ऑनलाईन मध्ये केलेली. आता प्रश्न आपला येतोय, मग ऍक्टिव्हिटी आपण राबवायच्या कसा? तर आपल्याला माहिती असेल आपण मार्च पासून लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये, पण ह्या लॉकडाऊन सिच्युएशन मध्ये एनएसएस मात्र थांबलेलं नाहीये. एनएसएसने ह्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी आपण रन केलेल्या आहेत. पहिली गोष्ट जर एनएसएसने केली असेल तर ऑनलाईन आपण मुलांना कोविड बेसिक याचं ट्रेनिंग आपण प्रोव्हाइड केलं होतं. हे प्रोव्हाइड करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की प्राईम मिनिस्टर ऑफिसच्या वेबसाईटवर सुद्धा आपल्याला ते आय गॉट रजिस्ट्रेशन करायला त्यांनी सूचना केली होती. सेतू ऍप आपल्याला रजिस्ट्रेशन करायला सूचना केली होती. मला अभिमान वाटतो की महाराष्ट्रामधून आपल्या विद्यार्थ्यांनी 4 लाखापेक्षा जास्त मुलांनी सेतू ऍप डाउनलोड करून घेतला आणि त्या सेतू ऍप डाउनलोड केल्यामुळे त्यांना आपल्याला वेबसाईटवर म्हणजे ह्या पद्धतीने कुठे कुठे तो मायग्रेट होतोय, कुठे कुठे जातोय याचं लोकेशन कळायला त्याच्यामुळे मदत झाली. आणि जसं सेतू ऍपचं झालं तसं बेसिक कोविड नक्की काय आहे, त्याच्यावरचं परिस्थिती कशी आहे, आपण फ्रंटलाईन वर्कर म्हणून कसं काम करू शकतो या बाबतीमध्ये आपण त्यांना ट्रेनिंग दिलं. युनिसेफ आणि महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ असं जॉईंट कोलॅबोरेशन करून आपण त्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये गेलो. त्याही सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपण काय केलं तर स्टे होम स्टे सेफ ही जो आपलं स्लोगन होतं हे आपण सोशल मीडिया मार्फत अवेअरनेस कॅम्पेन सुरू केला. बऱ्याच विद्यार्थ्यांनी स्वतःचे वेगवेगळ्या प्रकारचं व्हिडिओ तयार केले. ते व्हिडिओ युट्यूबवर अपलोड केले आणि युट्यूबवर अपलोड करून त्या लिंक सगळ्यांना ओपन करून दिल्या. ह्या सगळ्या सिच्युएशन जर आपण पाहिलं तर या सगळ्या सिच्युएशन मधून आपल्याला एक गोष्ट क्लिअर कट होतीये की ऑनलाईनला सुद्धा एनएसएसने ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि एनएसएस ऑनलाईन चालू शकतं ही गोष्ट यामध्ये शिक्कामोर्तब झालेली आहे. म्हणून आपण अशा प्रकारच्या 3 प्रकारचं आपण त्या ठिकाणी ट्रेनिंग केलं. पहिलं बेसिक कोविड केलं, त्यानंतर स्टिग्मा, त्याच्यावरचं आपण स्टिग्मा आणि जी काही डिफरन्सिएशन होतं त्याच्यावरचं ट्रेनिंग केलं. आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा आता आलोय तेव्हा आपण मास्क अवेअरनेस याच्यावर आपण कॅम्पेन सुरू केलं. आता मास्क अवेअरनेस मध्ये 2 प्रकारचं कॅम्पेन आपल्याकडनं झालं सर. पहिल्या टप्प्यामध्ये आपण मास्क अवेअरनेसचं कॅम्पेन केलं की मास्क वापरणं किती महत्वाचं आहे आणि दुसरं जे विकर सेक्शन आहे त्या विकर सेक्शनला मास्क आपल्याला कशा प्रकारे प्रोव्हाइड करता येईल तो. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मला अभिमानाने आज सांगायला वाटतं की जवळपास आपण 25 लाख मास्क विद्यार्थ्यांनी तयार केले आणि ते डिस्ट्रीब्यूट केले. आणि ते डिस्ट्रीब्यूट करताना फ्रंटलाईन वर्करलाही डिस्ट्रीब्यूट केले. त्याचबरोबर जे निडी पीपल्स आहेत, विकर सेक्शनची लोक आहेत
किंवा जे मायग्रंट आहेत या लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण फिजिकली पण काम केलं, घरी बसून सुद्धा आपण काम केलं. आता स्टे होम मधून काय काम केलं तर मुलांनी घरी ते स्टिचेस केले. आता हे स्टिचेस करणं, शिवणं दोन प्रकारे केले. काहींनी हाताने मास्क बनवली तर काहींनी मशीनवर मास्क बनवून घेतली आणि ती महाविद्यालयाकडे सुपूर्द केली. महाविद्यालयाने एका एजन्सीद्वारा ते डिस्ट्रीब्यूट केलं. म्हणजे अशा प्रकारे आपण घरी राहून सुद्धा आपण NSSचं काम करू शकतो. ही अत्यंत महत्वाची भूमिका आपल्या मार्फत आपण मुलांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झालो आणि मुलांनी त्याप्रमाणे ऍक्टिव्हिटी राबवली. म्हणून तीही ऍक्टिव्हिटी आपली सक्सेस झाली की आपण घरी राहून सुद्धा आपण ते उपक्रम करू शकतो. ही गोष्ट आपण त्याच्यामध्ये निदर्शनास आणून दिली. म्हणून तोही भाग आपल्याकडनं पूर्ण झाला. पुढच्या टप्प्यामध्ये आपण जेव्हा आलो तेव्हा कोविड सेंटर जे होते त्या कोविड सेंटरमध्ये आशा वर्कर्स ज्या होत्या त्या आशा वर्कर्सला सुद्धा मदत करण्याचं काम आपले NSSची मुलं करतायत. त्याचं प्रमाण खूप कमी आहे. म्हणजे मी हजारात म्हणेन, जेव्हा 4 लाख मुलांचा विषय काढतो तेव्हा तो हजारात मुलं आहेत. ही हजारातली मुलं दोन प्रकारची कामं करतायत. एक तर डॉक्टरांबरोबर स्वतः किट परिधान करून तिथे जे काही रेकॉर्डिंग करायचंय ते रेकॉर्डिंग करण्याचं काम ही मुलं करतात. आणि दुसरं आशा वर्कर्स किंवा जे काही सेविका दिलेल्या आहेत त्यांच्या घरी घरी त्यांचं ऑक्सिजनचं मापन, टेम्परेचरचं मापन करायचंय, त्यामध्ये आपली मुलं आता काम करतात. म्हणजे फील्डवरची मुलांचं काम कमी आहे, पण त्याही पेक्षा घरून जी कामं होत आहेत ही पण आपली अत्यंत महत्वाची कामं होत आहेत. आणि त्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर पहिलं आपण अवेअरनेस कॅम्पेन करतोय, मुलांमार्फत आपण कुटुंबाचं अटॅचमेंट करतोय आणि त्या कुटुंबाची अटॅचमेंट करताना एका मुलाकडे आपण 10 कुटुंब द्यावीत असं पुणे विद्यापीठाने आपलं सर्क्युलर काढलेलं आहे. मग तो मुलगा जर पुणे शहरामध्ये एका बिल्डिंगमध्ये राहत असेल तर त्याला 10 कुटुंब त्याला आपल्याच बिल्डिंगमध्ये मिळतात. तो एखाद्या नगरमध्ये राहत असेल तर नगरमध्ये 10 कुटुंब त्याला तेवढ्या नगरमध्ये त्याच्या कॉलनीमध्ये तेवढ्या याच्यात त्याला मिळून जातात. तो जर चाळमध्ये राहत असेल तर त्या तेवढ्या चाळीमध्ये त्याला 10 कुटुंब मिळून जातात. फक्त ग्रामीण भागामधला मुलगा आहे त्याला गावातली लोक मिळतात. अशा प्रकारे आपण कन्सेप्ट केली. म्हणजे आता आपण ह्या कन्सेप्टवर आलो. एक गाव हे अडॉप्शनची कन्सेप्ट आपण आता बदलवली आहे. मल्टी व्हिलेज अडॉप्शन ही कन्सेप्ट आपण आता ह्या वर्षी वापरलेली आहे. आता हे मल्टी व्हिलेज अडॉप्शन कन्सेप्ट म्हणजे काय? जो मुलगा ज्या गावातनं येतोय ते गाव म्हणजे महाविद्यालयाचं अडॉप्टेड गाव. मग जर महाविद्यालयामध्ये 100 गावातनं मुलं असतील तर या वर्षी आपल्या महाविद्यालयाचं अडॉप्टेड व्हिलेज ही 100 असणार आहे. म्हणजे त्या मुलाने ते गाव सोडून कुठेही जायचं नाही, कुठेही ऍक्टिव्हिटी NSSची राबवायची नाहीये. जी काही आपल्याला डायरेक्शन्स येतील ती डायरेक्शन्स आपल्या गावामध्येच राबवायची, आपल्या घराच्या आपल्या अवतीभोवतीच राबवायची, त्याच्या पलीकडे त्याने जायचं नाहीये. आपण प्लांटेशनचा सुद्धा प्रोग्राम आता ह्यावेळेस घेतलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणावर प्लांटेशनचं काम आपलं झालेलं आहे. तर तेही करताना आपण तीच कन्सेप्ट वापरली. प्रत्येक मुलाने फक्त आपल्या घरी आपल्या परिसरामध्ये एक झाड लावायचं, त्याच्या पलीकडे त्याने कुठेच जायचं नाहीये. म्हणजे प्लांटेशनचा प्रोग्राम जर आपण लॉन्च करणार असू तर प्लांटेशनचा प्रोग्राम सुद्धा आपल्या घराच्या आपल्या परिसराच्या बाहेर जायचं नाहीये. ग्रामीण भागामध्ये असेल तर आपल्या शेताच्या बांधाशिवाय त्यांनी दुसरीकडे कुठेही जायचं नाहीये. आपली परसबाग असेल तर त्या परसबागेमध्ये एक झाड लावणं, त्याचं जतन करणं, ही कन्सेप्ट आपण ह्या वर्षी वापरली. सामाजिक स्वरूपामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये कुठेही प्लांटेशनचा ड्राईव्ह आपल्याला करायचा नाहीये. या व्यतिरिक्त दुसरी कन्सेप्ट आपण केलेली आहे. आपल्याला माहिती असेल सयाजी शिंदे अभिनेते जे आहेत ते त्यांची देवराई ही संस्था आहे. त्यांनी असे काही स्पॉट स्वतःचे निवडलेले आहेत. त्या स्पॉटला आपण आपली महाविद्यालय त्यांना जॉईन करून देतोय, त्यांच्याबरोबर मेमोरंडम आपण करतोय. हा मेमोरंडम कसा असणार आहे तर कॉलेज आणि देवराई ही संस्था आहे, पद्मश्री अभिनेते सयाजी शिंदे यांची ती संस्था आहे, ते एकत्र येतील आणि त्या ठिकाणी एकदा आठवड्यातनं आपल्या मुलं त्या ठिकाणी जातील. मग ती मुलं आपल्याच कॉलेजची मुलं असतील आणि तेवढ्याच परिघामध्ये ते जातील आणि तिथे ते काम करतील. 10 मुलांच्या व्यतिरिक्त एकही मुलगा त्या दिवशी त्या प्रिमायसेस मध्ये असणार नाही. म्हणजे आपण सोशल डिस्टन्सिंग सुद्धा मेंटेन करणार आहोत. जेव्हा आपण फ्री म्हणतो, मुक्तपणे आपण बाहेर जायचं म्हणतोय, तेव्हा 10च्या ग्रुप शिवाय अतिरिक्त ग्रुप आपला जाणार नाही. कोणतीही ऍक्टिव्हिटी असू दे त्याला आपण 10चं सिलिंग केलेलं आहे ह्यावेळेस. म्हणून ग्रुप ऍक्टिव्हिटी आपल्याला खूप कमी करायची आहेत आणि म्हणून आपल्याला जास्तीत जास्त फिजिकली आपण जेव्हा काम करणार आहोत तेव्हा फिजिकल काम आपलं ग्रुप बनवताना 10च्या व्यतिरिक्त आपल्याला ग्रुप बनवायचे नाहीयेत. त्यांचीही ऍक्टिव्हिटी आपण एक अकॅडमिक कॅलेंडर आपण तयार केलंय त्या पद्धतीने करायचंय आणि त्या दृष्टिकोनातून आपण मग अशा प्रकारे आपल्याला एक एक अडॉप्शन करायचंय. मग हे अडॉप्शन करताना सगळ्यात महत्वाचं आपली तासिका कशा पूर्ण करायच्या, तर आपण 3 प्रकारच्या तासिकेचं विभाजन केलेलं आहे.
पहिली तासिका असणार ते महाविद्यालयामध्ये. महाविद्यालय, जर मुलगा महाविद्यालयामध्ये येणार नसेल तर महाविद्यालयाच्या व्यतिरिक्त तो आपला, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे, त्याचा स्वतःचा परिसर हा त्याच्या दृष्टिकोनातनं महाविद्यालयाच्या ऍक्टिव्हिटीसाठी असेल. आणि जर महाविद्यालय परमिट करत असेल त्या मुलांना येण्यासाठी महाविद्यालयामध्ये, तर तिथे सुद्धा एका दिवशी 10च मुलं येतील आणि त्यांचं काम काय असेल तर आपलं महाविद्यालय सॅनिटाईज करणं, त्याला क्लीन करणं, त्याचा परिसर क्लीन करणं, हीच ऍक्टिव्हिटी असेल. याच्या व्यतिरिक्त कोणत्याही ऍक्टिव्हिटीमध्ये महाविद्यालयात तो येणार नाही. जर महाविद्यालयाला काही रिसोर्स पर्सनद्वारे लेक्चर्स ऑर्गनाईज करायचे असतील तर मग महाविद्यालयाने गुगल मीट असेल, आता आपण जसं झूमवर भेटतोय तशी झूम असेल किंवा वेबएक्स असेल, याद्वारे मुलांना लेक्चर्स आपण त्यांना प्रोव्हाइड करायचे किंवा त्या दृष्टिकोनातनं व्हिडिओ आपण बनवायचा आणि तो व्हिडिओ त्या दिवशी रन करून त्या दिवशी ती ऍक्टिव्हिटी थांबवायची. फॉर एक्झाम्पल, आपल्याला वॉटर मॅनेजमेंटवर बोलायचं असेल तर आपल्याला 2 प्रकारे काम करता येईल वॉटर मॅनेजमेंटमध्ये कॅम्पसच्या बाबतीमध्ये. पहिलं आपल्याला वॉटर मॅनेजमेंटवर काम करता येईल की आपल्याच कॉलेजमध्ये आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम करता येतं का, आपल्याच कॉलेजमध्ये आपल्याला शेततळं बनवता येतं का, आपल्याच कॉलेजमध्ये आपल्याला त्या दृष्टिकोनातून वॉटर मॅनेजमेंटची दुसरी सिस्टीम आपल्याला इम्प्लिमेंट करता येते का, ती इम्प्लिमेंट करावी. किंवा त्या मुलाने, तुम्ही जर त्याला प्रोजेक्ट वॉटर मॅनेजमेंटचा दिला असेल तर त्याने आपल्या गावात, आपल्या घरात किंवा आपल्या इमारतीमध्ये किंवा आपण ज्या चाळीत राहतो त्या ठिकाणी वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम यावर त्याने काम करायचंय. म्हणजे तो मुलगा एकतर कॉलेज कॅम्पस करण्यासाठी कॉलेजमध्ये येईल किंवा त्याचा घराचा वापर करेल. म्हणजे त्याला पुन्हा एकदा आपलं घर किंवा महाविद्यालय या व्यतिरिक्त कुठेही कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी तो कामाला जाणार नाही, ही आपली पहिली सिच्युएशन त्याच्यामध्ये असेल. समजा आपण असं विचार केला की नाही आपल्याला ही ऍक्टिव्हिटी नकोय, आपल्याला वॉटर मॅनेजमेंट आपल्याला शक्य होणार नाहीये, तर मग आपण त्या दृष्टिकोनातनं एन्व्हायरमेंटलच्या स्वरूपामध्ये जे आहेत त्याचा आपण वापर करू शकतो. ह्या एन्व्हायरमेंटमध्ये सोलर सिस्टीम आहे, त्या सोलर सिस्टीमचा प्रचार आणि प्रसार आपल्याला महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच करायचा आहे, त्याच्यावरच करायचं आहे. एकतर महाविद्यालयामध्ये सोलर सिस्टीम असेल तर ती इन्स्टॉल करणं किंवा फिजिक्सच्या मुलांना उपयोगात घेऊन फिजिक्सच्या मुलांच्या मार्फत आपण त्या पद्धतीने आपल्याच महाविद्यालयामध्ये त्या सोलर सिस्टीमचं एखादं प्लॅन तयार करू शकतो का, एखादा लॅम्प आपण तयार करू शकतो का किंवा LED बल्ब तयार करू शकतो का, त्याचं जर आपण ट्रेनिंग त्या मुलाला दिलं तर कॉलेज कॅम्पस मधले 20 तासाचं त्याचं प्रशिक्षण कंप्लीट होणार आहे. म्हणून त्या दृष्टिकोनातनं कॉलेज कॅम्पस हा जो आपण प्रकार म्हणतोय त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो. दुसरं आपण ब्लड डोनेशनचं कॉलेज कॅम्पसमध्ये घेऊ शकतो, पण तिथेही आपल्याला तीच रिस्ट्रिक्शनचे टाइम शेड्यूल वापरून असले हेल्थ कॅम्प लावायचे असेल तर आपण त्या दृष्टिकोनातही करू. ब्लड संक्रमण जी संस्था आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांना आपण सांगितलंय की जर तुम्हाला ब्लडची गरज असेल तर आमच्या महाविद्यालयामध्ये ब्लड डोनरची डिरेक्टरी आम्ही तयार करतो आहोत, तुम्ही त्या मुलाच्या घरी जाऊन सुद्धा ते ब्लड कलेक्ट करू शकतात. अशा प्रकारच्या सूचना आम्ही महाराष्ट्र संघ ब्लड ट्रान्सफ्युजन जे सेंटर आहे त्यांना कळवलेलं आहे. त्याप्रमाणे ते मार्गदर्शन, त्याप्रमाणे गाईडलाईन्स ते काढणार आहेत, सगळ्या ब्लड बँकांना ते देणार आहेत. म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा मुलगा हा प्रत्यक्ष तिथे गेलाच पाहिजे अशीही परिस्थिती आता ब्लड डोनेशनच्या बाबतीत आपण रन करणार नाही आहोत. आणि जर महाविद्यालयात घ्यायचंच असेल तर ते त्या पद्धतीने ते घेऊ शकतात, तोही एक अभियान ते राबवू शकतात. किंवा आरोग्याच्या बाबतीमध्ये जर दुसरी शिबिरं त्यांना घ्यायची असली या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये तर आपल्याला स्वच्छते बरोबर आरोग्य या 2 गोष्टींचं उहापोह आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल आणि ती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक असेल. मग तुम्ही चाइल्ड केअर असेल, मदर चाइल्ड केअर असेल किंवा डेंटल चेकअप असेल की या बाबतीमध्ये सुद्धा अवेअरनेस आपल्याला करायचा आहे. तो अवेअरनेस करताना सुद्धा आपण आपल्याला मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर आपण करू शकतो किंवा प्रत्यक्षामध्ये काही मुलं आपल्या एरियामधली जी काही पेशंट्स असतील किंवा काही असतील तर त्यांना ती मदत करू शकतात. त्यासाठी त्याला सोशल डिस्टन्सिंग असेल
त्याच्यासाठी एक स्वतंत्र एसओपी महाविद्यालयाला काढावी लागेल आणि त्या हेल्थ कॅम्पवर ते कॉन्सन्ट्रेट करू शकतील. जर त्याला आपल्याला परवानगी देता आली तर त्या दृष्टिकोनातून आपण करू शकलो तर. अन्यथा आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या याच पद्धतीने आपल्याला जावं लागणार आहे. ह्या पद्धतीला शिवाय आपल्याकडे दुसरा ऑप्शन राहू शकत नाही. म्हणून मी काही ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला हायलाइट करू शकतो की ज्या ऍक्टिव्हिटी आपण केल्यात आणि त्याच्या तासिका आपण डिस्ट्रीब्यूट करू शकलो होतो. त्या तासिकांमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की आपल्याला जर समजा कॉलेज हा एकच प्रकार आपल्याला पकडायचा असेल तर मग आपण कशा रीतीने त्याला ऍक्टिव्हिटी आपण दाखवू शकतो. तर आपल्याला 6 तासाचं प्रेरणासारखं एक लिडरशिप प्रेरणा. मी आता प्रेरणा हा शब्द का वापरला तर राज्यस्तरावर मी आता 11 ऑगस्ट 15 ऑगस्ट या 11 जुलै ते 15 जुलै या कालखंडामध्ये आपण महाराष्ट्र शासन आणि शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने 6000 मुलांना आपण ऑनलाईन लिडरशिप ट्रेनिंग प्रोग्राम दिला. म्हणजे ऑनलाईन आपण मुलांना लिडरशिप ट्रेनिंग देऊ शकतो. तीच कन्सेप्ट आपल्याला आपल्या कॉलेजमध्ये त्याला ओरिएंटेशनसाठी जे आपण 6 तास देतो त्या ओरिएंटेशनसाठी 6 तासामध्ये आपण झूमला त्याला वापरू शकतो आणि त्या झूमद्वारे त्याला आपण NSSचं ट्रेनिंग देऊ शकतो. म्हणजे 20 तासापैकी 6 तास आपले या झूमवर त्याच्या ट्रेनिंगसाठी जाऊ शकतात. झूम हा शब्द प्रयोग मी फक्त मर्यादित म्हणजे आज येतोय म्हणून, पण आपण कोणत्याही प्लॅटफॉर्म मार्फत त्यांच्यापर्यंत जाऊ शकतात. सर मला अभिमान वाटेल की या वर्षी मी 4 पद्मश्रींना बोलवलं होतं त्या लिडरशिप कॅम्पला. पहिलं तर डॉक्टर विकास आमटे होते, तिसरे डॉक्टर अभंग जे आहेत त्यांना बंगना यांना बोलवलं होतं. दुसरं आपण जर म्हटलं तर हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांना पण आमंत्रित केलं होतं. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अभिनेते सयाजी शिंदे हे 4 पद्मश्री अभयभंग सर आपण मी मगाशी तो शब्दप्रयोग पूर्ण करू शकलो नाही अशा 4 पद्मश्रींना आपण आमंत्रित केलं होतं. या व्यतिरिक्त आपण आता यावेळेस एबीपी माझ्यावर पाहिलं असेल की ज्यांची लाईव्ह मुलाखत झाली होती ते डॉक्टर भास्कर पेरे पाटील पाटोदाचे सरपंच आहेत. त्यांना सुद्धा आपण त्या प्लॅटफॉर्मवर बोलवलं होतं. या व्यतिरिक्त पाणी फाउंडेशन आपल्याला माहिती असेल त्या पाणी फाउंडेशनचे अविनाश पोळ यांना आपण बोलवलं होतं. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की इंद्रजित देशमुख हे रुरल डेव्हलपमेंटचे जेव्हा अधिक सचिव होते तेव्हा त्यांनी ज्या योजना राबवल्या होत्या त्या इंद्रजित देशमुखांना सुद्धा आपण ऑनलाईन त्याच्यामध्ये बोलवलं होतं. या व्यतिरिक्त हमीद दाभोळकर जे आहेत अनिसचं काम करतात त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवलं होतं. या आणि IAS अधिकाऱ्यांमध्ये आपण मल्लीनाथ कलशेट्टी जे शिवाजी कोल्हापूर महापालिकेचे आता सध्या चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेलं होतं. या सगळ्या लोकांनी मुलांशी संवाद साधला आणि तोही ऑनलाईन. तर उलट त्या ठिकाणी आमटे साहेब तर मला म्हणाले होते की मला तर जास्त बोलता येत नाही, मुलांना तुम्ही प्रश्न विचारायला सांगा, मी प्रश्नांचं उत्तर देईल आणि त्या प्रश्नांच्या उत्तरातनं मी संवाद साधेल. पण मला सांगायला तुम्हाला अभिमान वाटेल आमटे साहेबांनी प्रश्न उत्तरापेक्षा मुलांचे जेव्हा संवाद सुरू झाले त्यांचे एक्सपिरियन्स जेव्हा शेअर करायला लागले वेळ कसा निघून गेला हे कळलेच नाही आणि त्यांना स्वतःला वाटलं मी इतका वेळ बोलू शकलो. आणि ही सगळी किमया जी झाली आहे ती म्हणे ऑनलाईनची झालेली आहे. आणि मलाही अभिमान वाटतो की एवढ्या सगळ्या नेत्यांना यदाकदाचित एखाद्या विद्यापीठामध्ये मला जरी घ्यायचं ठरवलं असतं तरी एवढी लोक मी आणू शकलो नसतो. आज मला एवढी लोक आणता आली तर कारण काय आहे तर ही ऑनलाईन प्रक्रिया. म्हणजे माझ्या दृष्टिकोनातनं NSS ला सुद्धा ही ऑनलाईन प्रक्रिया खूप सुंदर आहे. म्हणजे राज्यस्तरावरचा प्रेरणेचा कॅम्प आपण कंप्लीट केला आणि थोडके नाही, माझं पूर्वीचा प्लॅन फक्त 150 मुलांचा असायचा जेव्हा मी फिजिकल घ्यायचो, कारण त्यासाठी सगळा खर्च आहे, जेवणाचा खर्च पाण्याचा खर्च हा सगळा एक्सपेंडिचर त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता. आज तो मला काहीच करावा लागला नाही. इव्हन तो जेवढे रिसोर्स पर्सन्स आलेत यांना एकही पैसा महाराष्ट्र शासनाकडनं पेमेंट न देता ही सगळी माणसं आदराने आली आणि आदरपूर्वक त्यांनी सन्मान त्यांनी घेतला आपला. आणि हे मला खरंच अभिमानाने सांगा वाटतं. हीच गोष्ट आपण ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये जर मुलांना लिडरशिप तुम्हाला द्यायची असेल 6 तासाची लिडरशिप आपण अलॉट केलेली आहे ती जर तुम्हाला द्यायची असेल तर सगळ्यात गोष्ट महत्वाची आहे की तुम्ही महाराष्ट्रातला कुठलाही चांगला माणूस ज्याने NSS मध्ये कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. मी तर म्हणतो डॉक्टर राजन वेलुकर सुद्धा प्लॅटफॉर्मवर यायला तयार आहेत. यांच्यापेक्षा आणखीन उत्तुंग व्यक्तिमत्व NSS मध्ये आपल्याला आणणं आणखीन मला तरी आजच्या स्थितीमध्ये शक्य होणार नाही असं दिसतंय. त्यांना जर आपण आणू शकलो आणि त्यांचं ओरिएंटेशन जर आपण ठेवू शकलो 1 तासाचं 1.5 तासाचं तर ती आपल्या दृष्टिकोनातून सुवर्ण संधी असेल. असे असंख्य लोक आहेत ज्यांनी अवॉर्डी आहेत आपल्याकडे
त्या सगळ्या लोकांना आपण बोलू शकतात. आपल्याच विद्यापीठामध्ये केसी कॉलेजचं जे काही डॉक्टर कोलते ते स्वतः अवॉर्डी आहेत, इंदिरा गांधी नॅशनल अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. ह्या सगळ्या लोकांना आपण बोलू शकतो आणि आपल्या मुलांचं बेसिक जे ट्रेनिंग आहे ते आपण 6 तासाचं करू शकतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला स्किल बेस्ड ऍक्टिव्हिटी आपण राबवू शकतो. एखादी गोष्ट ती 4 तासासाठी आपण देऊ शकतो. मी जसं म्हणालो लेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रोजेक्ट तुम्ही लॉन्च करू शकता, त्याला तुमचं डेमॉन्स्ट्रेशन करू शकता, इन्स्टॉल करू शकता, त्याला तुम्ही देऊ शकता. दुसरी गोष्ट सॉइल वेस्ट मॅनेजमेंट प्रोजेक्ट. जर महाविद्यालयामध्ये सॉइल वेस्ट प्रोजेक्ट मॅनेजमेंट जर शक्य असेल तर करावं, अन्यथा मुलांनी आपल्या घरी स्वतःच्या घरी सॉइल वेस्ट मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट राबवावा. जो पालापाचोळा पडतो तो, याचं सगळ्यांचं जर त्याने व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर तो प्रोजेक्ट तो त्याच्या घरी करू शकतो, त्याच्या प्रिमायसेस मध्ये करू शकतो, त्याच्या शेतात करू शकतो. तर मग त्याला आपण 4 तासाचं वेटेज देऊ शकतो. म्हणजे मुलगा महाविद्यालयात आलाच पाहिजे, त्याने ऍक्टिव्हिटी महाविद्यालयात केली पाहिजे अशी याच्यामध्ये गरज नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे सोलर सिस्टीम जर तो करू शकला तर त्या सोलर सिस्टीमला सुद्धा 6 तासाचं वेटेज तुम्ही देऊ शकता. दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, तुमची सायन्सचे जर विद्यार्थी असतील तर त्यांनी सॉइल आणि वॉटर अनालिसिस जर त्यांनी करून दिलं, आपल्या एरियामध्ये ज्या एरियामध्ये जेवढी जमिनी आहेत, शेतकरी असेल तर त्यांनी सॉइल टेस्टिंग त्यांना करून द्यावं. जर तो गावामध्ये राहत असेल आणि तिथले अनालिसिस वॉटरचं अनालिसिस करून द्यावं. आणि सॉइल टेस्टिंग आणि वॉटर अनालिसिस मे बी तो कॉलेजच्या लॅबमध्ये करू शकेल किंवा त्याला घरी करता आलं तर त्याने घरी करून शेतकऱ्यांमध्ये व्हॉट्सअप मार्फत असेल किंवा कोणत्या मार्फत असेल गावकऱ्यांमध्ये तो त्याने प्रसारित करावा. आणि जेणेकरून आपण ज्या भागात राहतो त्या भागामधली जमिनीचा पोत कसा आहे, त्याची सुपीकता कशी आहे, त्याच्यावर कोणत्या प्रकारचं तुम्ही खत वापरले पाहिजे, म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये कोणत्या पिकातनं किती प्रमाणामध्ये पोटॅश तयार होतो, किती प्रमाणामध्ये नायट्रोजन तयार होतो, याचं जर तुम्ही अनालिसिस त्या माणसाला करून दिलं तर रासायनिक खतांचा होणारा भडीमार आज आपण रोखू शकतो. ती ऍक्टिव्हिटी आपण इथे करू शकतो. सोशल इश्यूज जे आहेत त्या करू शकतो किंवा मुलांमध्ये अवेअरनेस त्या सोशल इश्यूजवर आपल्याला द्यायला काही होतील. अशा रीतीने मी जेवढे आता 8 आपल्याला ऍक्टिव्हिटी सुचवलेले आहेत त्या 8 ऍक्टिव्हिटींपैकी तुम्ही कोणत्याही ऍक्टिव्हिटी निवडून 20 तासाचं नियोजन त्या मुलांसाठी करू शकता. म्हणजे कॉलेज लेवलच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काहीही अडथळा न येता, कोणत्याही प्रकारचं फिजिकली आपण मुलांचा जास्त वापर न करता सुद्धा आपल्या ऍक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. म्हणून आपण याच्यावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतं. आणि म्हणून ही ऍक्टिव्हिटी मी आता इथे थांबवतोय, पुढच्या ऍक्टिव्हिटीकडे जातो, जे आपण विभाजन दुसरं 20 तासाचं केलेलं आहे. आणि ते दुसरे 20 तास आहे ते विद्यापीठाचे आहेत, डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर साठी आहेत, आणि किंवा आपलं डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिस असेल किंवा आपलं ग्रामपंचायत असेल किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल, म्युन्सिपालिटी असेल, त्यांना आपली काही मदत दरवेळेस लागत असते आणि ती मदत ते आपल्याकडनं घेतात. तर त्या दृष्टिकोनातनं सुद्धा आपण करू शकतो. आता जसं आपण आपल्या कोकणामधला सगळ्यात महत्वाचा आता गणपती येतोय, मला अभिमान वाटेल की आपण आता जर ह्या सिच्युएशन पाहिलं तर ह्या रविवारी आपण जवळपास आपण 400 मुलांना पर्टिक्युलरली आपण ट्रेनिंग दिलेलं आहे की या गणेश फेस्टिवलमध्ये स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि इतरांचं संरक्षण कसं करायचं याचं ट्रेनिंग आपण 2 तासाचं आत्ता घेतलं. त्यावेळेस मंत्री महोदय उदय सामंत त्या प्रोग्रामला जॉईन झालेले होते. त्यांनी त्याचं म्हणजे अप्रिसिएशन केलं की इतक्या मोठ्या प्रमाणात आपले माननीय कुलगुरू सुहास पेडणेकर सर सुद्धा त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांना ही कल्पना उचलून धरली त्याने की तुम्ही अशा प्रकारे मुलांना ट्रेन करताय. तर तिथे आम्ही 2 प्रकारे ट्रेन केलं सर. पहिली गोष्ट ट्रेनिंग आपण त्यांना दिली की तुम्ही मास्क कसा वापरायचा, स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि इतरांचं संरक्षण कसं करायचंय. दुसऱ्या टॉपिक मध्ये आम्ही त्यांना त्यामध्ये ट्रेनिंग दिलं आणि ते दुसरं ट्रेनिंग आमचं होतं आणि ते अत्यंत महत्वाचं होतं. त्याच्यामध्ये 3 आस्पेक्ट आपण घेतला होता. एक पहिलं अन्नधान्याची सुरक्षा,
दुसरी, रोजगार हमी योजनेमार्फत कोणत्या प्रकारचं रोजगार आपल्याला उपलब्ध असतो ग्रामपंचायतीमध्ये. आणि तिसरा पार्ट आपण त्याच्यामध्ये गेलोय तर निराधार योजना. या शासनाच्या ज्या 3 योजना आहेत त्या योजना आपण सांगितल्या. एवढंच नाही सर, अंत्योदय योजना काय आहे, रेशन कार्ड पांढरं म्हणजे काय आहे, पिवळं म्हणजे काय आहे, दारिद्र्य रेषा म्हणजे कोणाला म्हणतात, कोणत्या उत्पन्नाला म्हणतात, त्याला आपलं रेशन मिळवण्याचा हक्क कोणता आहे, त्याचे दर कोणत्या, इथपासून आपण सगळी माहिती त्यांना आपण त्यावेळेस प्रोव्हाइड केली. ही मुलं तुमची आत्ता जी ट्रेन मुलं आहेत किंवा आत्ताची जी मुलं आहेत त्यांना तुम्ही ह्या कामासाठी वापरू शकता. की जर एखाद्याचं जॉब कार्ड तयार नसेल तर तुम्ही त्याचं जॉब कार्ड तयार करू शकता. किंवा एखाद्या माणसाला रोजगार माहिती हवा असेल तर ऑनलाईन स्वरूपामध्ये त्या माणसाला तुम्ही रोजगारासाठी प्रपोजल देण्यासाठी, प्रपोजल बनवण्यासाठी त्या माणसाला तुम्ही मदत करू शकता. जसं मी म्हटलं जॉब कार्डसाठी मदत करू शकता, तसंच निराधार योजनेमध्ये एखादा जर मायग्रेंट झालेली लोक आहेत, त्या मायग्रेंट झालेल्या लोकांना कोणाचाही त्यांना आधार नाही, त्यांना रोजगार मिळू शकत नाही. म्हणजे निराधार कोण, तर ज्यांचं अवलंबित्व वाढलेलं आहे, त्यांचा रोजगाराची स्थिती करण्याची, काम करण्याची क्षमता नाही आहे, अशा लोकांना ते निराधार योजनेमार्फत शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. अशा प्रकारच्या जर शासकीय योजनांमध्ये त्यांनी त्याला महत्व दिलं तर मग तो त्या दृष्टिकोनातनं अत्यंत महत्वाचं काम करेल. या गणपतीच्या पिरियडमध्ये जिथे जिथे लोक समूहाने एकत्र येतात त्या समूहापासून त्यांना विलग करणं, त्या दृष्टिकोनातनं मदत करणं, हे काम तो ह्या गणपतीच्या फेस्टिवलमध्ये करू शकतो. त्या दृष्टिकोनातनं गणपती फेस्टिवल असेल, त्याच्यानंतर येणाऱ्या यात्रा असतील, त्याच्यानंतर येणाऱ्या जत्रा असतील, या ठिकाणी स्वतः सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्यासाठी ही मुलं काम करू शकतात. यासाठी आपण त्याला 10 तासाचं वेटेज देतो. म्हणजे जेवढे सार्वजनिक उपक्रम होणार आहेत की जे आपल्याला अवॉइड करता येणार नाहीये पण त्याला मर्यादात आहेत, शासनाचे त्याला काही सिलिंग्स केलेले आहेत, त्या सिलिंगसाठी आपल्याला त्या गावामध्ये हा NSSचा मुलगा आपल्याच गावामध्ये, आपल्याच भागामध्ये, आपल्याच इमारतीमध्ये मदत करणार आहे. त्याने ती त्यामध्ये मदत करायची आहे. गणपतीच्या बाबतीमध्ये लोकांना अवेअरनेस क्रिएट करायचा आहे की छोटी मूर्ती आणा, आपल्याच घरी तिचं विसर्जन करा. त्यामध्ये आपल्याला माहिती असेल की चांगले प्रसिद्ध पंचांगकार सोमन साहेब यांनी सुद्धा सांगितलंय मूर्तीचा आकार बदलला तरी त्याच्यामुळे आपल्या भक्तिभावामध्ये कोणताही परिणाम होत नाही. जर आपल्याला छोट्या प्रमाणामध्ये आपण केलं, आपल्या कुटुंबापर्यंतच त्याला मर्यादित ठेवलं तरी त्याच्यामध्ये काहीही होणार नाही. आपल्या भावना महत्वाच्या आहेत असं त्यांनी स्वतः सोमन साहेबांनी सांगितलेलं आहे. ही गोष्ट आपण लोकांपर्यंत पोहोचवणं हा आपला एक भाग असू शकतो, ज्याला आपण विद्यापीठाच्या किंवा जिल्ह्याच्या किंवा कलेक्टर ऑफिसच्या उपक्रमामध्ये, आणि मग जर तो ह्या सगळ्या कामामध्ये जर त्याने मदत केली घरच्या घरी राहून, आपल्या विभागात राहून, तर मग त्याला आपण 10 तासाचं वेटेज द्यायला काही हरकत नाहीये. जर त्या व्यतिरिक्त काही फ्लॅगशिप प्रोग्राम सेंटर गव्हर्नमेंटकडनं येत आहेत, जसं आपल्याला योगाचा आला होता फ्लॅगशिप प्रोग्राम, तो योगाचा 3 तासाचा आपण प्रोग्राम सगळ्या मुलांना विथ फॅमिली आपण सांगितलं होतं, तसं आता आत्मनिर्भर भारत ही ऍक्टिव्हिटी येते. जर आपल्या मुलांनी आत्मनिर्भर भारत यासाठी जर काही उपक्रम केला असेल, अवेअरनेस कॅम्पेन जरी आपण त्याने केली, घरून जरी त्याने अवेअरनेस कॅम्पेन केला, अनेक त्याच्या ग्रुपमध्ये जेवढे व्हॉट्सअप ग्रुप असतील त्यामार्फत जर त्याने अवेअरनेस केला, त्याची योजना काय आहे, ती योजना कशा प्रकारे, कोणत्या योजनेमध्ये कशा प्रकारे सहभागी होता येईल, स्टार्टअप प्रोग्राम मध्ये आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर काय करता येईल, कशा पद्धतीचे त्याचे फॉर्म्स भरायचे, हे जर त्याने केलं तर त्याला 4 तासाचं वेटेज आपल्याला द्यायला काही हरकत नाही. म्हणजे आता समूहामध्ये काम करताना 10 तास, आत्मनिर्भर मध्ये त्याला काम करता येईल, त्याच्यामध्ये त्याला 4 तास देता येईल. रन फॉर युनिटी आता नवीन कन्सेप्ट परत आलेली आहे. फिजिकल फिटनेस, फिट इंडिया आणि रन फॉर युनिटी या 2 गोष्टी जर आपण क्लब केल्या तर त्याला 8 तासाचं वेटेज तुम्हाला देता येऊ शकतं. रन फॉर युनिटी आपल्याला येणारच 31 ऑक्टोबरला, त्याच्यानंतर गांधी जयंती आपली 2 ऑक्टोबरला, आणि आता पण 15 पासून जे काही प्रयोग आपण सुरू करतोय त्याच्यामध्ये रन फॉर युनिटी आणि फिट फॉर इंडिया मुवमेंट या 2 जर आपण लावू शकलो त्या दृष्टिकोनातनं, आणि पुढची जी येणारी आपली इंटरनॅशनल नॉन व्हायलन्स डे, या सगळ्या जर क्लब केलं तर मग तुम्हाला 10 तासाचं वेटेज त्याला देता येईल. म्हणजे पहिलं आता गणपती फेस्टिवल मध्ये काम करणं, आणि आता तुम्ही 15 ऑगस्ट पासून ते 2 ऑक्टोबर पर्यंतचं जे काम करणार त्याच्यात 10 तास, असे 20 तास त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतात. किंवा त्याच्या पलीकडे जाऊन त्याला जर करायचं असेल तर नोव्हेंबरमध्ये 25 नोव्हेंबरला
आपल्याला कॉन्स्टिट्युशनल ह्याच्या संदर्भामध्ये आपण अवेअरनेस कॅम्पेन करतो. 25 जानेवारी जो आहे त्या दिवशी आपण वोटर अवेअरनेस कॅम्पेन करतो. या सगळ्या अवेअरनेस कॅम्पेन सुद्धा तो करू शकतो. जर त्याला इथे आत्मनिर्भर मध्ये ऍक्टिव्हिटी करता आली नाही तर तो इंटरनॅशनल नॉन व्हायलन्सवर करेल. तिथेही ऍक्टिव्हिटी करता आली नाही तर कॉन्स्टिट्युशनल डे सेलिब्रेशन आहे तो ऍड करू शकतो. आणि याही त्याला करता आल्या नाही तर मग आता नवीन कन्सेप्ट जी आली आहे की गंदगी मुक्त भारत, त्या संदर्भामध्ये आपण काम करू शकतो. त्या ऍक्टिव्हिटीमध्ये आपण काम करू शकतो. मग गंदगी मुक्त भारत मध्ये आपण बाहेर पडण्याच्या ऐवजी समाजाला सांगायचं आहे की तुम्ही बाहेर कचरा टाकू नका, म्हणजे मग गंदगी बाहेर कुठेच होणार नाहीये. हेच अवेअरनेस आपल्याला त्यांच्यासाठी करायचंय. मग त्याच्यामध्ये आपण करू शकतो की रस्त्यावर थुंकू नये, याला आपण जास्त वेटेज आता द्यावं. मग जेव्हा तुम्ही रस्त्यावर थुंकू नये तर थुंकतात कोण? तर मग सगळ्यात महत्वाचं आहे तो जे टोबॅको खातात किंवा जे हे करतात त्यांच्याकडनं. म्हणजे एका बाजूला तुम्ही जेव्हा गंदगी मुक्त म्हणतात तेव्हा ह्या बाकी सगळ्या क्लिनलीनेसच्या ड्राईव्ह त्याच्यामध्ये आपोआपच येत आहेत. पण त्याचबरोबर थुंकू नका रस्त्यावर असं जेव्हा तुम्ही म्हणताय तेव्हा आपल्याला ऑटोमॅटिकली त्याला अँटी टोबॅको ऍक्टिव्हिटी आपली रन होते आहे. मग अँटी टोबॅको ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला त्यांना समाविष्ट करण्यासाठी आपल्याला कॅम्पेन करणं, जसं ऍडव्हर्टाईज होतं, ब्रँड अँबॅसेडर जसं ऍडव्हर्टाईज करतात, जसे हिरो ऍडव्हर्टाईज करतात, त्या पद्धतीने एनएसएसचा विद्यार्थी हा आमच्या दृष्टीने ब्रँड अँबॅसेडर आहे. तो एनएसएसचं हे कॅम्पेन स्वतःच्या खांद्यावर घेऊन लोकांपर्यंत पोहोचतोय. म्हणजे एनएसएस लोकांपर्यंत पोहोचण्याचं सगळ्यात महत्वाचं माध्यम कोणतं आहे तर माझा एनएसएसचा विद्यार्थी, आणि तोच माझ्या दृष्टिकोनातून ब्रँड अँबॅसेडर आहे. मग असा जो ब्रँड अँबॅसेडर आमच्या हातामध्ये आलेला आहे त्या ब्रँड अँबॅसेडरचं मदत मला घेणं खास महत्वाचं आहे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून हे कॅम्पेन जर करू शकलो तर मग विद्यापीठ लेवलचे सुद्धा आपले जे काही तासिका आहेत ते आपल्या भरून निघतील आणि त्या तासिका आपल्याला भरणं अत्यंत महत्वाचं ठरेल असं मला वाटतंय. आणि म्हणून त्या गोष्टीवर आपण कॉन्सन्ट्रेट करावं. म्हणजे मी जसं आपल्याला सांगितलं की महाविद्यालयामधले 20 तास, तसंच आपण विद्यापीठ, जिल्हा किंवा यांच्यावरचे 20 तासाचं मी आपल्याला नियोजन सांगितलं ते आपण करू शकता. आता मी तुम्हाला अडॉप्टेड विलेज मध्ये जे 80 तास द्यायचे ते अत्यंत महत्वाचे आणि त्याच्याबद्दल बोलणार आहे. त्याच्यात मी 2 भाग करून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की शहरामधली जी मुलं आहेत ती वेगळ्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी त्यांनी रन करावी आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी जो आहे त्यांनी वेगळ्या प्रकारे रन करावं. मी परत एकदा आपल्याला सांगतोय, जो मुलगा ज्या गावात, ज्या भागात, ज्या वार्ड, ज्या कॉलनीमध्ये राहतोय तो त्याचा अडॉप्टेड एरिया ह्या वर्षी असणार आहे. त्यामुळे कुठेही त्या मुलाने जायचं नाही, कोणत्याही भागामध्ये जायचं नाही. तर सर्वप्रथम मी अर्बन एरियासाठी आपल्याला सांगतो आणि अर्बन एरियामध्ये मी काही ऍक्टिव्हिटी लोकेट केलेल्या आहेत. तेवढ्या लोकेट मी सजेस्टिव्ह आहेत, मी कुठल्याही प्रकारचं आपल्याला फोर्सफुली याच ऍक्टिव्हिटी घ्या असं म्हणत नाहीये. मी फक्त तुम्हाला प्रोजेक्टिव्ह स्वरूपाच्या 21 ऍक्टिव्हिटी दिलेल्या आहेत. त्या 21 ऍक्टिव्हिटीचं मी वाचन करतो आणि त्यावरून तुम्हाला एक एक गोष्टीवर तुमच्या लक्षात येईल. आपण आता बघा, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपण इंटरनॅशनल योगा डे केला. जर हा योगा डे आपण आपल्यापेक्षा जास्त फॅमिली पर्यंत पोहोचला असाल तर मग तुम्हाला 2 तासाचं वेटेज कॉलेजला द्यायला काही हरकत नाहीये. म्हणजे 80 तासापैकी 2 तासाचं वेटेज त्याचं कंप्लीट होणार आहे आणि ते 2 तासाचं वेटेज कंप्लीट झाल्यामुळे त्याला एक महत्वाची गोष्ट त्यातनं मिळणार आहे. ती गोष्ट त्याने केलेली आहे असं मला गृहीत धरून मला पुढच्या गोष्टी सांगणं अत्यंत महत्वाचं होणार आहे आणि ती गोष्ट आपल्याला करायची आहे. जर त्याच्या पलीकडे गेलो तर मग मी मगाशी म्हटल्याप्रमाणे कॉलेज प्रिमायसेस मधल्या ऍक्टिव्हिटीमध्ये जर त्याला रन करता आलं नाही आणि इतरांमध्ये जर करायचं त्याने ठरवलं तर एक गोष्ट तो करू शकतो रेन वॉटर हार्वेस्टिंग मध्ये. आणि ह्या रेन वॉटर हार्वेस्टिंगचा जर त्याने प्रयोग केला आणि आपल्या रेसिडेंट्स मध्ये किंवा आपल्या बिल्डिंगवर जर लोकांना त्याने मोटिवेट करून त्या प्रकारचं रेन वॉटर हार्वेस्टिंगचं कॅम्पेन जर केलं असेल तर मग त्याला तुम्ही 4 तासाचं अवेअरनेस देऊ शकता त्या दृष्टिकोनातून. जर समजा त्याने आपल्या बिल्डिंगमध्ये, आपल्या प्रिमायसेसमध्ये डॉक्टरांना बोलून हायजीनच्या स्वरूपामध्ये असेल, न्यूट्रिशनच्या स्वरूपामध्ये असेल, चाइल्ड राईट स्वरूपामध्ये असेल किंवा सॅनिटायझेशन बद्दल जर त्याने उपक्रम राबवला असेल तर मग तुम्ही त्याला 4 तासाचं वेटेज द्यायला काहीच हरकत नाही. त्याच्या अडॉप्टेड गावात करू देत, त्याच्या बिल्डिंगमध्ये करू देत, त्याच्या चाळीत करू देत, त्याच्या कॉलनीमध्ये करू देत. त्याने तेवढंच करायचंय, फक्त हायजीनवर कॉन्सन्ट्रेट करायचंय, लोकांना हायजीन बद्दल मार्गदर्शन करायचंय आणि ते जर तो करू शकला तर मग त्याला मात्र त्या ठिकाणी 4 तासाचं वेटेज द्यायला काही हरकत नाही. दुसरं, आपण इम्युनायझेशन म्हणजे आपल्याला पल्स पोलिओ वगैरे या बाबतीमध्ये सुद्धा अवेअरनेस करायची आहे. तर माझी विनंती असेल त्या मुलाने किंवा महाविद्यालयाने आपल्या भागामधलं जो वार्ड असेल तिथे मेडिकल ऑफिसर आहे त्या मेडिकल ऑफिसर मधून
किती बालकं आपल्या एरियामधले वॅक्सिनेशनसाठी ड्यू आहेत. कारण जन्मदर आणि मृत्यूदर जसं आपण नोंदणी करतो तसा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये, प्रत्येक म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये त्या पद्धतीच्या नोंदणी असतात. जर आपल्याला वयोगट तो सापडला तर त्या वयोगटाला कोणकोणत्या प्रकारच्या टेस्ट द्यायच्या आहेत, त्या टेस्ट कोणत्या आहेत, मग बीसीजीची लस द्यायची आहे का, बुस्टर द्यायचा आहे का, किंवा पल्स पोलिओचे डोस त्याला द्यायचे आहेत का, ह्या स्वरूपामध्ये जर त्याने अवेअरनेस कॅम्पेन केला, घरी बसूनच त्याने अवेअरनेस, फक्त त्या फॅमिली त्याने आयडेंटिफाईड करायचे, त्यांचे नंबर आयडेंटिफाय करायचे, त्यांना आठवण करून द्यायचंय की तुमचा बुस्टरचा डोस या तारखेला आहे, तुमचं बीसीजीची लस या तारखेला द्यायची आहे, तुम्हाला पल्स पोलिओसाठी ही तारीख निवडलेली आहे किंवा हा तुमचा गोष्ट आहे. तर ह्या गोष्टी जर तुम्ही करून दिल्या तर मग त्या मुलाला त्या दिवसासाठी 4 तास तुम्हाला द्यायला काहीच हरकत नाहीये. त्याबरोबर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जीआयएस मॅपिंग करून जर त्याने प्लांटेशन केलं तर त्या जीआय मॅपिंग मधून त्याने किती झाडं लावली, त्यांची जगवली किती, त्याचा सर्व्हायव्हल रेट जर आपण चेक केला तर त्या सर्व्हायव्हल रेट मधून त्याला पुढे जाता येऊ शकतं आणि त्या सर्व्हायव्हल रेट मधून त्याला 4 तासाचं वेटेज तुम्ही त्याला देऊ शकतात जर त्याने जीआयएस मॅपिंग केलं असेल. जर त्याने स्वतःच्या व्यतिरिक्त इतरांसाठी काम केलं असेल, इतरांच्या प्लेसमेंटमध्ये, जसं मी म्हटलं की देवराई स्वरूपाचं जे आहे, अभिनेते सयाजी शिंदे असतील किंवा इतर प्लांटेशन करणारे जे काही वृक्षमित्र आहेत त्यांचे उपक्रम असेल, किंवा गावामध्ये त्याला काही प्लांटेशनचा मोठा ड्राईव्ह त्याने घ्यायचं ठरवलं असेल, तर मग तो सेकंड ड्राईव्ह त्याला कन्सिडर करा आणि त्याला 6 तासाचं वेटेज त्याला द्या. म्हणजे त्याने गावामध्ये इतरांना सुद्धा त्यासाठी मोटिवेट केलं आणि त्याचं जीआय मॅपिंग केलं आणि त्या प्लांटेशनसाठी त्या लोकांना, त्या घराला, त्या कुटुंबाला त्याने जबाबदारी जर दिली असेल तर त्याला 6 तास द्या. म्हणजे त्याला एकूण प्लांटेशनसाठी 10 तास मिळतील, तोही त्याला करता येईल. रेसिडेन्शियल सोसायटी असेल, चाळ असेल, त्याचं जर त्याने सॅनिटायझेशन करून दिलं वेगळ्या प्रकारे, जसं मशीन असतात त्याच्याने सॅनिटाईज जर त्याने करून दिलं त्या कुटुंबाचं, त्या एरियाचं, त्या फॅमिलीचं, त्या बिल्डिंगचं, त्या चाळीचं, तर त्याच्यासाठी तुम्ही त्याला 2 तास द्यायला काही हरकत नाही. त्याने जर रेनी सीझन मध्ये घरूनच पोस्टर बनवली किंवा घराच्या समोरच एक्झिबिशन लावलं, किंवा काहींना आता आपण ज्या म्हणतोय की पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपल्याला गोळ्या द्यायच्या आहेत, त्या गोळ्या जर तो वाटत असेल, किंवा डिसेबल पीपल आहेत, सिनियर सिटीजन्स आहेत, त्यांना ज्या वस्तू लागतात त्या डिसेबल पीपलची जर त्याने लिस्ट काढली, त्या सिनियर सिटीजन माणसांची लिस्ट काढली आणि त्यांना आठवड्याला कोणत्या गोष्टी लागतात त्याचे जर त्याने बाजारामधनं वस्तू आणून दिल्या, मेडिसिन आणून दिल्या, त्यांची मदत जर त्याने केली किंवा त्या दृष्टिकोनातून त्याने अवेअरनेस कॅम्पेन केला तर त्याला तुम्ही 4 तासाचं वेटेज द्यायला काही हरकत नाही असं मला वाटतं. किंवा त्याने आपल्या घराच्या समोर, साधी गोष्ट आहे, घराच्या समोर जरी एक्झिबिशन लावून टाकलं, पोस्टर, प्लास्टिकचे पोस्टर्स बनवून, आणि ते जर त्याने लावून ठेवलं तर येता जाता लोक वाचतील हे नवीन काय आहे, नवीन काय आहे. मग त्याच्यामध्ये तो हे पॅन्डेमिक सिच्युएशन बद्दल लोकांना सांगू शकतो किंवा इतर गोष्टींबद्दल तो लोकांना सांगू शकतो, कोणत्या प्रकारे आपण आपली काळजी घ्यावी हे त्याला सांगू शकतो. जर अशा प्रकारे त्याने एक्झिबिशन लावलं असेल तर त्याला 4 तास आपण द्यायला काही हरकत नाही. त्याने जर काउन्सिलिंग सेंटर स्वतःच्या घरीमध्ये उभं केलं असेल, स्वतःच्या बिल्डिंगमध्ये काउन्सिलिंग सेंटर उभं केलं असेल, बिल्डिंग मधल्या लोकांना जर तो अवेअरनेस करून सांगत असेल की मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, तुम्ही या ठिकाणी अशी नोंदणी करा, आपल्या बिल्डिंग मधून किती लोक बाहेर गेली पाहिजे, किती लोक आली पाहिजे, ते कोणत्या प्रकारचं मास्क वापरतात की नाही, हँड ग्लोव्ह वापरतात की नाही, सॅनिटायझर सोबत नेतात की नाही, या सगळ्या गोष्टी जर त्याने आपल्या बिल्डिंग मध्ये चेक केल्या, आपल्या ठिकाणीच केलं, त्याचं काउन्सिलिंग सेंटर जर पब्लिकसाठी त्याने सुरू केलं तर त्याला तुम्ही 4 तास देऊ शकतात. त्याबरोबर तुम्हाला वुमन एम्पॉवरमेंट असेल, जेंडर इक्विटी असेल, याचे लेक्चर्स जर त्याने ऑर्गनाईज केलं किंवा अनेक घरामध्ये त्याने कॅम्पेन सुरू केलं की ह्या पद्धतीचं, तर त्या दृष्टिकोनातून त्याला तुम्ही 4 तासाचं देऊ शकतात. एन्व्हायरमेंटच्या बाबतीमध्ये मी म्हटलं, प्लास्टिक निर्मूलनासाठी असेल, गंदगी मुक्त भारतासाठी असेल, गटारी स्वच्छ करण्याबाबतचे अवेअरनेस असेल, वॉर्ड ऑफिसरशी कॅम्पेन करणं किंवा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवकाबरोबर कॅम्पेन करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर तो करत असेल तर त्या दृष्टिकोनातून त्याला करता येईल. आणि सगळ्यात महत्वाचं मला सांगता येईल की आता फ्युचरमध्ये आपल्याला क्लायमेट चेंजवरच जास्तीत जास्त ऍक्टिव्हिटी येणार आहे. पुढचा फ्युचर जे आहे हे NSS असो किंवा कोणत्याही प्लॅटफॉर्मवर क्लायमेट चेंज याच्यावरच जास्त कॉन्सन्ट्रेट होणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आता सांगतोय की क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये, एनर्जी कॉन्झर्वेशनच्या बाबतीमध्ये मुलांनी जेवढ्या ऍक्टिव्हिटी त्याला करता येतील, ज्या पद्धतीने माहिती गोळा करता येईल, त्याचा अवेअरनेस जर करू शकलो, जसं शासनाकडनं सूचना येतात त्या सूचना जर तो त्या आपल्या बिल्डिंग मधल्या लोकांना सांगू शकला, जसं यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की जी निसर्ग वादळ येणार आहे त्यावेळेस आपण काय काय काळजी घ्यावी, त्याच्यामुळे बघा ह्या वर्षी कोकणामधलं
जीवितहानी होताना कुठेही आपल्याला जाणवत नाहीये. आपली वित्तीय हानी मोठ्या प्रमाणात झाली पण आपण सुरक्षितता बाळगू शकलो, त्यामुळे लोक सुरक्षित राहिले आणि चांगल्या पद्धतीने आपण करू शकलो. म्हणून त्या दृष्टिकोनातनं या क्लायमेट चेंज बद्दल जर तो अवेअरनेस करू शकला तो मुलगा, तर मग त्याला तुम्ही 5 तास द्यायला काही हरकत नाही. जसं त्याने कॉलेजमध्ये ट्रेनिंग घेतलं स्किल डेव्हलपमेंटचं, तसेच स्किल डेव्हलपमेंटचे प्रोग्राम त्याने जर लॉन्च केले आणि लोकांना त्याच्याशी जोडून दिलं तर त्याही दृष्टिकोनातून देऊ शकतो. जर कोविडने आपल्याला परमिट केलं तर क्लिनिनेसच्या बाबतीत तो डोअर टू डोअर कॅम्पेन करू शकतो. मग तो लिफलेट्स घेऊन जाऊ शकतो, प्ले कार्ड्स घेऊन जाऊ शकतो, त्या दृष्टिकोनातून तो करू शकतो. तर तोही गोष्ट त्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असेल. जसं आपण ऑर्गन डोनेशनवर कॉन्सन्ट्रेट केलं, 13 तारखेला इंटरनॅशनल ऑर्गन डेज होता, त्या दिवशी महामहिम राज्यपाल यांनी स्वतः सगळ्या विद्यापीठांना सूचना केल्या, तशा कार्यक्रम सर्व दूर झाले. ऑर्गन डोनेशन त्यांनी स्वतः फॉर्म भरून घेतला. तीच गोष्ट जर मुलगा करणार असेल, तशा पद्धतीने जर पब्लिसिटी तो करणार असेल, तर त्याला 6 तासाचं वेटेज आपल्याला द्यायला काही हरकत नाही. डिजिटल इंडियाच्या बाबतीमध्ये तो अवेअरनेस करू शकतो, घरच्या घरी डिजिटल, की कोणाला पेमेंट करायचं असेल तर काय आहे, आता सायबर गुन्हे घडतायत त्यावेळेस काय करावं, फेक कॉल कसे येतात, आपला पासवर्ड कसा हॅक करायला सांगतात, कोणत्या पद्धतीने घेतात, ह्या बाबतीत जरी त्याने अवेअरनेस आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचा केला, तर त्याबाबतही तुम्ही त्याला 4 तास देऊ शकतात. तो त्या बाबतीमध्ये त्याचं वेटेज तो घेऊ शकतो. करिअर काउन्सिलिंग आहे, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी आहे. जसं मी मगाशी म्हटलं की आता आपण जे काही सिच्युएशन घेतली होती त्याच्यामुळे मनरेगा खाली शहरामध्ये सुद्धा आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा रोजगार उपलब्ध असतो. रोजगार मागण्याचा त्या माणसाचा हक्क आहे. 365 दिवस रोजगार देणं हे महाराष्ट्र शासनाने त्याला आपण कंपल्सरी केलेलं आहे, ते द्यावं अशा पद्धतीच्या आपल्या सूचना आहेत. तर त्या दृष्टिकोनातनं एका बाजूला करिअर काउन्सिलिंग, दुसऱ्या बाजूला एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी कोणकोणत्या आहेत, या बाबतीत जर त्याने लेक्चर ऑर्गनाईज केलं किंवा वर्कशॉप ऑर्गनाईज केलं किंवा त्या दृष्टिकोनातनं वेबिनार त्याने जर ऑर्गनाईज केलं, तर त्यासाठी त्याला 4 तास द्यायला काहीच हरकत नाहीये. आपल्या भागामधले जे स्कूल चिल्ड्रन्स आहेत त्यांना आत्ता ऑनलाईन लेक्चर ऐकण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येत आहेत. त्यांच्याकडे काहींकडे मोबाईल्स नाही आहेत, कोणाकडे काहीच नाही आहे. अशा वेळेस जर त्या मुलाने आपल्या भागामध्ये आपल्या शेजारी जर अशा अँड्रॉइड मोबाईल नसेल आणि ह्या विद्यार्थ्याकडे जर तो अँड्रॉइड मोबाईल असेल किंवा त्याच्याकडे लॅपटॉप असेल किंवा त्याच्याकडे आणखीन कॉम्प्युटरचा असेल, तर अशा वेळेस त्या मुलांना जर त्याने आपले लॅपटॉप किंवा आपला मोबाईल तेवढ्या लेक्चरसाठी जर त्या मुलाला उपलब्ध करून दिला, तर त्याला 4 ते 6 तासाचं वेटेज आपण द्यायला काही हरकत नाही, की जेणेकरून तो त्या मुलांपर्यंत पोहोचू शकेल. दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो मी, तो शहरी भागातला मुलगा आहे, पण त्याने जर गावातल्या एखादा आपला मित्र असेल, आपल्या वर्गामधला मित्र असेल आणि त्याच्या गावामध्ये जर फळबाग त्याच्या बागामध्ये जर भाजीपाला वगैरे जर पिकत असेल, तर तो त्या गावाच्या मुलाशी कॉन्टॅक्ट करून, आपल्या भागामधल्या लोकांशी कॉन्टॅक्ट करून डायरेक्ट शेतीतला माल त्या ठिकाणी आणण्यासाठी 1 दिवसाचं नियोजन तो करू शकतो. त्या दिवशी त्या ठिकाणी आपल्या इमारतीच्या बाजूला, आपल्या चाळीच्या बाजूला किंवा आपल्या कॉलनीमध्ये जर एखादा स्टॉल तो लावू शकला एका दिवशी आणि तिथले जे प्रॉडक्ट आहेत ते जर तुम्ही ताज्या स्वरूपामध्ये त्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकलात, त्यांच्या ऑर्डर बुक करू शकलात, तर मग मात्र ते काम जर तो करणार असेल तर त्याला तुम्हाला 6 तासाचं वेटेज द्यायला काहीच हरकत नाही. हे 6 तासाचं वेटेज त्या मुलाला मिळाल्यामुळे त्याने एकतर समाजाला कुठेही बाजारात न जाता आठवड्याची भाजी त्याच्या दारासमोर उपलब्ध झाली आहे आणि त्या शेतकऱ्याला सुद्धा त्याचा माल विकण्यासाठी फायदा झालेला आहे. अशा 2 वे स्वरूपामध्ये आपण हे नियोजन करू शकतो असं मला वाटतं. तर त्या दृष्टिकोनातून आपण नियोजन करावं असं मला वाटतं. पुढचा भाग आहे बेटी बचाव अवेअरनेस. आजही आपण बघतोय की महिलांच्या बाबतीमध्ये अनेक अत्याचार घडतात, कायदा कठोर होतोय, फाशी झालेली आहे. या संदर्भामध्ये दिल्लीचा निकाल आपण पाहिलेला आहे, पण तरी सुद्धा ह्या बाबतीमध्ये महिलांच्या अत्याचारावर वाढ झाली. आणि जर आपण बघितलं तर फेमिनिस्ट जेवढे आहेत त्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की या लॉकडाऊन मध्ये उलट घरगुती हिंसाचारामध्ये वाढ झाली. अशा वेळेस या मुलांचा एक अत्यंत महत्वाचा रोल आहे. आपल्या शेजारी पाजारी अशा पद्धतीचं खेळीमेळीचं वातावरण निर्माण करू शकतात, व्हॅल्यू एज्युकेशन देऊ शकतात किंवा त्यांच्यामध्ये ज्या पद्धतीचा दुराभाव आहे किंवा मुलींच्या बाबतीमध्ये किंवा मुलांच्या बाबतीमध्ये जे डिफरन्सेस त्यांना जाणवत असतील तर ते कमी करण्यासाठी ही मुलं जर मदत करत असतील तर बेटी बचाव बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत त्यांना 6 तास आपण देऊ शकतो. किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये ट्रॅफिक कंट्रोल, ट्रॅफिक नियोजन कसं करावं, आपण का जाऊ नये, गाडीवर जाणार असेल तर एका बाईकवर एकाच माणसाने जावं, 2 जणांनी जाऊ नये,
रिक्षा जरी करायची असली तरी खर्च येणार जरी असला तरी एका रिक्षात एकानेच प्रवास करावा, ह्या दृष्टिकोनातनं जर आपण कॅम्पेन करू शकलो आणि त्या पद्धतीने, मला माहितीये की असं करणं धोकेदायक आहे कारण पैसे जास्त खर्च होतील, पण सुरक्षा जर आरोग्याची ठेवायची असेल आणि तो जर ते कॅम्पेन करण्यात सक्सेस होऊ शकला की एका बाईकवर एक जण, एका रिक्षामध्ये एकच जण, या पद्धतीने जर प्रवास करत असेल, सार्वजनिक ठिकाणी बसेस वापरत असेल तर बसमध्ये एका सीटवर एक जण, अशा पद्धतीचा जर तो कॅम्पेन करू शकला आणि त्या पद्धतीने पोलिसांना जर तो मदत करू शकला तर मग मात्र आपण त्याला 6 तासाचं देऊ शकतो. आणि अलीकडे जे मायग्रंट लोक झाली आहेत त्या मायग्रंट लोकांना जर आपण फूड पॅकेट देऊ शकलो कोणामार्फत, तर त्या दृष्टिकोनातून जर त्याने मदत केली असेल तर त्याला आपण 4 तासाचं वेटेज देऊ शकता. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या 21 ऍक्टिव्हिटी शहरी भागामध्ये आत्ता पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कुठेही बाहेर न पडता सुद्धा वर्षभराचं नियोजन आपण करू शकतो. मुलगा कमीत कमी बाहेर पडेल आणि अशा पद्धतीच्या ऍक्टिव्हिटी आपल्याला करता येतील. तर त्या दृष्टिकोनात आपण जर करू शकलो, ऑनलाईन स्वरूपामध्ये आपल्याला काही मदत करता आली त्या लोकांना फॉर्म भरण्यासाठी, किंवा आता आपण पाहतोय अनेक ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रत्येक महाविद्यालयाने रजिस्ट्रेशन सुरू केलेलं आहे. बऱ्याच मुलांना 11वीचा प्रवेश असेल, 12वीचे प्रवेश असतील किंवा पुढचे इंजिनिअरिंग मेडिकलचे प्रवेश असतील, तर ह्या मुलांना ती सिच्युएशन कळावी, त्याचा अवेअरनेस करावं, या दृष्टिकोनातून हे मुलं जर मदत करत असतील तर मग ती सगळ्यात जमेची बाजू होईल असं मला ह्या पद्धतीने वाटतंय. हीच गोष्ट मी आता शहरी भागांमधल्या ग्रामीण भागामध्ये जातो. ग्रामीण भागामधले काही गोष्टी मी ह्या ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी रिपीट आहेत त्या मी इथे परत घेणार नाहीयेत. ज्या वेगळ्या आहेत तेवढ्याच मी फक्त आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामधलं सगळ्यात महत्वाची जर कोणती असेल त्या लोकांना मेडिकलच्या सुविधा उपलब्ध होत नाहीये. आज ग्रामीण भागामधला डॉक्टर सुद्धा त्या पेशंटला घेत नाही किंवा शहरी भागामध्ये ती गोष्ट आहे. तर अशा भागामध्ये आपल्या ओळखीचे जर चांगले डॉक्टर्स असतील तर त्यांचं जर आपण 1 दिवसाचं मेडिकल कॅम्प तिथे लावू शकलो आणि त्या लोकांना साधे साधे आजाराचे ते जर आपण करू शकलो, त्यांना मदत करू शकलो, तर मग ती गोष्ट आपल्या दृष्टिकोनातून खूप महत्वाची होणार आहे. त्यावर आपण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करावं. शेतीच्या प्रश्नांसंदर्भामध्ये भाजीपाला मार्केट असेल किंवा फळबागा असतील तर या दृष्टिकोनातून आपण त्यांना मदत करू शकतो का, ती मदत करणं आपल्याला अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्यांच्या दृष्टिकोनातनं, कारण आज जर आपण पाहिलं तर सगळ्या सिच्युएशन मध्ये लॉकडाऊन होतं, फक्त शेतकऱ्यासाठी आपण खुलं ठेवलं होतं, पण या शेतकऱ्याला सुद्धा खूप मोठ्या यातना होत आहेत. त्याला आपले पैसे डिजिटली स्वरूपामध्ये पाठवता येत नाही. त्याचं ट्रेनिंग जर ग्रामीण भागातला मुलगा त्यांना देऊ शकला की बाबा तुझं गुगल पे कसं करावं, गुगल पे मध्ये गेल्यानंतर काय करावं लागेल, किंवा फोन पे केलं तर फोन पे मध्ये काय करावं लागेल, तुझा बँकमध्ये जर NEFT द्वारे पैसे पाठवायचे असेल तर मग बेनिफिशियरी कोणकोणते ऍड करता येतील, बेनिफिशियरी कसे ऍड करावेत, बेनिफिशियरी माहिती कशी द्यावं, किंवा बँकेचं गेटवे कसा वापरावा, ह्या गेटवे बद्दल जर तो शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात मदत करू शकला तर मला वाटतं ती खूप मोठी गरज त्यांची आज होणार आहे. कारण त्यांचे सगळे व्यवहार जे आहेत ते ठप्प झालेल्यामुळे त्यांच्याकडे माल आहे, तो माल विकला जात नाही, त्यांच्याकडे पैसे येण्याचे साधन आहेत, पण पैसे कसे यावेत आणि कसे कलेक्ट करावे आणि कसे पेमेंट करावं याच्याबद्दल त्यांना लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे ते बँकांमध्ये लाईन लावतात आणि बँकेच्या बाहेर लाईन लावल्यामुळे त्यांचं जर कोणी ना कोणाच्या संपर्कात जर ते आले तर त्याचा प्रादुर्भाव त्यांनाच नाही तर इतरांनाही होतो. म्हणून हा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर ह्या लोकांचं डिजिटल अवेअरनेस करणं ही सगळ्यात महत्वाची आणि जमेची बाजू असं मला वाटतं. म्हणून आपण मॅक्सिमम स्वरूपामध्ये ह्या लोकांना डिजिटलायझर पासून आपण त्यांना कशा पद्धतीने त्यांना आपण अवेअरनेस करू शकतो त्या बाबतीमध्ये सरकारच्या योजना आहेत, ज्याला आपण सामाजिक योजना असं म्हणतो, त्या सगळ्या सोशल सिक्युरिटीच्या बाबतीमध्ये या लोकांना अवेअरनेस केलं पाहिजे. जसं साप चावल्यानंतर जर मृत्यू झाला तर काय व्हायला पाहिजे, त्याचं मेडिसिन कुठे उपलब्ध आहे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचे अवेअरनेस जे आहे ते आपण त्याला केलं पाहिजे. बऱ्याच भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये वीज कळाडतात आणि विजा पडतात, त्याचाही मृत्यूमुखी होतो. तर त्यावेळेस आपलं संरक्षण कशा पद्धतीने केलं पाहिजे, त्याचे संकेत आपल्याला कसे मिळतायत ते संकेत आपण बघितले पाहिजे. त्याच्यावरचं अवेअरनेस आपण त्या लोकांचं करू शकतो का, त्या शेतकऱ्याचं काउन्सिलिंग आपण करू शकतो का, हे शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षणासाठी आपल्याला मोटिवेट करता येतील का. आज मी पाहतोय की महाविद्यालयामध्ये 10वी होतात आणि मुलं रोजगारासाठी शोधाशोध करण्यासाठी मुंबईकडे प्रयाण करतात.
तर अशा वेळेस ग्रामीण भागातल्या मुलांना तिथल्या तिथे आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो का, वेगळ्या प्रकारचं आपण करू शकतो. मला एक खूप महत्वाचं उदाहरण या ठिकाणी द्यायचं आहे. या पॅन्डेमिक मध्ये तेंदूपत्ता जे गोळा करणारी लोक होती त्यांचं गडचिरोलीमध्ये खूप अतोनात नुकसान त्यावेळेस झालं होतं, कारण त्यांना कोणी अलाउडच करत नव्हतं. त्यावेळेस आपल्या एका NSSच्या मुलाने गावामध्ये स्वतः टेंडर भरलं आणि त्या टेंडरला त्या गावातल्या लोकांना त्यांनी सहभागी करून त्यांच्यातले पैसे गोळा करून ते टेंडर भरलं आणि ते टेंडर भरून त्याने तेंदूपत्ता कलेक्शन सुरू केलं आणि जवळपास त्याने 30 दिवस त्या गावातल्या लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. त्या 30 दिवसाच्या रोजगारामुळे त्या गावकऱ्यांच्या त्या लोकांना उत्पन्नाचं साधन झालं आणि तो तेंदूपत्ता त्याने प्रॉफिटमध्ये नंतरच्या जी काही हे ठेकेदार आहेत त्यांना विकलं. म्हणजे एक तर एका बाजूला त्याचा प्रॉफिट झाला, दुसऱ्या बाजूला त्या अख्ख्या लोकांना रोजगार मिळाला. मग ही टेंडर प्रक्रिया जी आहे या टेंडर प्रक्रियेमध्ये हा जर मुलगा त्याला अवेअर करू शकला, त्याला शिकवू शकला, तर त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागामधल्या सुद्धा या लोकांना आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मदत होऊ शकते. शेतकऱ्यांना ऍग्रिकल्चर बेस्ड डेव्हलपमेंट ज्या ऍक्टिव्हिटी आहे, फॉर एक्झाम्पल जसं आपण ग्रामीण भागामध्ये बघतो आपण की ती लोक आपल्या ग्रामीण भागामध्ये चांगल्या प्रकारे शेवाळ्या तयार करतात, चांगल्या प्रकारे त्या कुरड्या तयार करतात, चांगल्या प्रकारे लोणचं तयार करतात, चांगल्या प्रकारे मसाले तयार करतात. हे चांगल्या प्रकारचं जे प्रॉडक्ट आहे म्हणजे ज्याला आपण खऱ्या अर्थाने कुठलंही मिक्सिंग नसतं त्याचं जर पॅकेजिंग त्यांना करण्यासाठी मदत केली आणि त्याचं जर मार्केटमध्ये तुम्ही सेल करायला म्हणजे डीमार्ट असेल किंवा मोठ्या मोठ्या मॉल्स असतील त्यांना खरेदी करण्यासाठी जर तुम्ही प्रोत्साहित केलं तर फक्त तुम्हाला त्याला वे वापरू द्यायचा आहे. तो एकदा वे त्याला मिळाला की तो ते सगळे फूड पॅकेट्स वगैरे तिथे देईल, चांगल्या प्रकारचं लोणचं देईल. या सगळ्या गोष्टी जर आपण करून देऊ शकलो किंवा फूड पॅकेजिंग प्रोसेसचं ट्रेनिंग आपण त्यांना देऊ शकलो तर त्या दृष्टिकोनातनं त्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाचं होईल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट फ्रॉम ऍग्रिकल्चर टू किचन ही जर मोठी कन्सेप्ट आपण राबवू शकलो त्या भागामध्ये तर मग मात्र ती सगळ्यात मोठी जमेची बाजू त्या गावातल्या मुलाचं असेल, कारण तो एक स्वतः गावकरी आहे, तो स्वतः शेतकरी आहे. त्यामुळे त्याला त्यातले सगळे जिव्हाळे, त्यातले सगळे लूफहोल्स या सगळ्या गोष्टी माहिती असतील. तर म्हणून त्या दृष्टिकोनातून जर आपण करू शकलो तर मला वाटतं यापेक्षा आणखी मोठं काम आपल्या हातून ह्या पिरियडमध्ये कसं होईल असं मला वाटतंय. जसं मी आता रेग्युलर संपवतोय तसं काही मिनिटांमध्ये मी स्पेशल कॅम्पिंग संपवतो. स्पेशल कॅम्पिंग म्हणजे आता आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे कुठेही एका गावामध्ये आपल्याला शिबिर घ्यायचं नाहीये. तर काय करायचंय तर जसं मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणेच जो मुलगा ज्या गावात राहतो तेच त्याचं अडॉप्टेड विलेज, तीच त्याची कॅम्प साईट. मग ह्या कॅम्प साईट मध्ये 2 सेशन फक्त आपण करायचंय. मॉर्निंग सेशन आपण ज्या वेळेला ठरवणार आहोत 8 वाजता ठरवलं तर 8 वाजता आपल्या महाविद्यालयातली 150च्या 150 मुलं त्या ठिकाणी पहिल्या प्रेयरसाठी उपलब्ध झाली पाहिजे ऑनलाईन स्वरूपामध्ये. मग ती मुलं ऑनलाईन स्वरूपामध्ये प्रेयर देतील आपल्याला. ती प्रेयर झाली आपली की ती मुलं आपापल्या गावामध्ये कॅम्पेन करायला जातील. जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे क्लिनलीनेस ड्राईव्ह, अँटी पॉलिथिन कॅम्पेन, स्लोगन रायटिंग कॉम्पिटिशन, डिबेट कॉम्पिटिशन, अशा पद्धतीचं सकाळच्या सत्रामध्ये तो फिजिकल वर्क करेल. मग गावकरी स्वतः आणि त्या पद्धतीचं आणि सगळ्यात महत्वाचं कॅम्पेन तो त्या दिवशी करेल ओपन डेफिकेशन फ्री वातावरणाचा. म्हणून त्या दृष्टिकोनातनं आपण त्याला ते कॅम्पेन आपण त्याला करायला भाग पाडू. आणि त्या दृष्टिकोनातनं मग पहिली ऍक्टिव्हिटी आपण ह्या स्वरूपामध्ये सकाळच्या सत्रामध्ये फिजिकली आपण ते करू शकतो त्या दृष्टिकोनातनं. त्यानंतर आपण त्याला ट्रेनिंग द्यायचं. मी जसं म्हटलं त्याप्रमाणे ऍग्रिकल्चर प्रॉडक्ट सेलिंग दोन्ही प्रकारचं, प्रॉडक्ट फ्रॉम विलेज टू सिटी अँड सिटी टू विलेज, अशा पद्धतीचं आपल्याला कॅम्पेन त्या ठिकाणी करता येईल सकाळच्या सत्रामध्ये. ते त्याला करायचंय. सकाळच्या सत्रामध्येच त्याने लोकांना आपल्या गावातल्या किती लोकांचं आधार कार्ड काढलेलं आहे, कोणाचं आधार कार्ड काढायचं बाकी आहे त्याला आधार कार्ड काढून देण्यासाठी मदत करणं, कुणाचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांचं लिंकेजेस झालेलं नाहीये त्याला आधार कार्ड आणि पॅन कार्डचं लिंकेजेस करून दिलं, कोणाचे वोटर कार्ड तयार नाहीये त्याला वोटर कार्ड तयार करून दिलं, ज्याचे जॉब कार्ड तयार नाही त्याला जॉब कार्ड तयार करून देणं, ज्याचं ग्रामपंचायतीमध्ये व्यवस्थित प्रमाणे त्याचे सातबारे असतील किंवा त्यांचा नमुने असतील त्या नमुन्यांमध्ये जर त्याला फेरफार करून हव्या असतील तर त्या फेरफारीसाठी मदत करणे, ह्या स्वरूपाचं कॅम्पेन त्याने सकाळच्या सत्रामध्ये करायचं आहे.
आणि ते जर त्याने करू शकला आणि त्या पद्धतीचं केलं तर सकाळचं सत्र आपलं पूर्ण होईल. दुपारच्या सत्रामध्ये कोणत्याही प्रकारे आपण मुलाला फिजिकली काम सांगायचं नाहीये, तर दुपारच्या सत्रामध्ये त्याला ऑनलाईन लेक्चर किंवा व्हिडिओ त्यामध्ये द्यायचे. त्याचे टॉपिक मी तुम्हाला सांगतो, कोणकोणते टॉपिक तुम्ही त्यावेळेस घेऊ शकता. पहिला टॉपिक घेऊ शकता क्रॉपिंग पॅटर्नच्या बाबतीमध्ये, दुसरा टॉपिक घेऊ शकता प्रोडक्टिव्हिटीच्या बाबतीमध्ये, तिसरा देऊ शकता एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी बाबतीमध्ये, तिसरा देऊ शकता तुम्ही मार्केटिंग मध्ये, चौथा देऊ शकता सोशल चेंजेस, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, डिझास्टर मॅनेजमेंट, रुरल डेव्हलपमेंट, वॉटर मॅनेजमेंट, पॅन्डेमिक सिच्युएशन, अवेअरनेस ऑन स्पीटिंग इन पब्लिक, वुमन एम्पॉवरमेंट, हेल्थ, हायजीन, किंवा आपण त्याला साधे साधे डोस म्हणतो ते डोसेस जे आहेत त्याच्या बाबतीमध्ये असेल, न्यूट्रिशनच्या बाबतीमध्ये असेल, चाइल्ड राईटच्या बाबतीमध्ये असेल, वॉटर अँड सॅनिटायझेशन बाबतीमध्ये ते एंडिंग व्हायलन्स अगेन्स्ट द चिल्ड्रन असेल, एंडिंग चाइल्ड मॅरेज असेल, प्रमोटिंग गर्ल एज्युकेशन असेल, या स्वरूपाच्या ऍक्टिव्हिटी आपण दुपारच्या सत्रामध्ये ऑर्गनाईज करायच्या आहेत. आणि म्हणून त्या पद्धतीने जर आपण करू शकलो तर तो कॅम्प आपल्याला व्हॅलिड करायचा आहे ह्या वर्षासाठी, जर आपल्याला पॅन्डेमिकने परिस्थिती दिली नाही. कारण का सांगतोय, जरी डिसेंबर किंवा आता दिवाळीच्या वॅकेशन मध्ये आपल्याला कॅम्प घ्यायचे असतात, पण ते घेण्यासाठी आपण जरी तयार असलो, समजा काही वेळेस मुलं जरी तयार असले तरी तो गावकरी तुम्हाला ऍक्सेप्ट करणार आहे का, ही मोठी प्रश्न निर्माण होणार. मग गावकरी जर तुम्हाला ऍक्सेप्ट करणार नसेल तर मग आपण कॅम्पिंग पद्धत बाजूला काढायची का, तर नाही. मी सांगितलं त्याच पद्धतीने आपल्याला करायचंय. आपलं गाव हे अडॉप्टेड विलेज, मग तो त्या गावाचाच असल्यामुळे, तो गावाचंच काम करणार असल्यामुळे त्याला गावाचं वातावरण माहितीये, गावाची सिच्युएशन माहितीये, फक्त आपल्याला टाइम शेड्यूल द्यायचा आहे. कोणत्या तारखेला कॅम्प चालू होईल, कोणत्या तारखेला संपेल, किती वाजता त्याने प्रेयरला यायचंय, किती वाजता त्याने फिजिकल काम थांबवायचंय आणि किती वाजता त्याने ऑनलाईन जॉईंट व्हायचंय, हे सगळे शेड्यूल जर आपण मेंटेन करू शकलो तर 7 दिवसाची शिबिर आपल्याला ऑनलाईन घेण्यासाठी काहीही अडचण येणार नाही, कोणत्याही प्रकारचं येणार नाही. मी तर म्हणेन विद्यापीठाने एकच डेट द्यावी सगळ्यांना आणि त्या दिवशी सगळ्या विद्यापीठांची सगळी कॉलेजेस एकाच प्रकारचं काम त्या पिरियडमध्ये करतील. म्हणजे एक तर विद्यापीठाला क्वांटम मोठा मिळेल. कोणतंही काम केलं तरी, समजा प्लांटेशन एका दिवसात करायचं झालं तर मग जर समजा 1.5 लाख मुलं असतील तर 1.5 लाख झाडं लावली जातील, तो कॅम्पेन त्यांच्या समोर येईल. किंवा त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी आपण हेल्थ कॅम्प घेतो, तर हेल्थ कॅम्प मध्ये किती पेशंट आपले झाले ते करता येईल. ब्लड डोनेशन कॅम्प घेतले असेल तर ब्लड डोनेशन कॅम्पचं एकाच दिवसाला करता येईल. या दृष्टिकोनातून जर आपण नियोजन करू शकलो तर मला वाटतं ते खूप मोठ्या प्रमाणावर होईल. आणि ही खरं त्या अर्थाने आपल्याला एनएसएस ऍक्टिव्हिटीच्या ज्या आहेत रेग्युलर, स्पेशल, त्याचं डिवायडेशन हे आपल्याला करता येऊ शकतं. आणि आपण जो हा सगळा पार्ट जो करतोय त्याचं अकॅडमिक कॅलेंडर जर आपल्याला करता आलं तर आपण मंथ वाईज आपण अकॅडमिक कॅलेंडर जर करू शकलो, जे मी शासनाने सगळ्या विद्यापीठांकडे पास ऑन केलेलं आहे की प्रत्येक दिवसामध्ये काय केलं पाहिजे, कोणत्या प्रकारचं केलं पाहिजे, ते जर आपण करू शकलो तर मग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर याची मदत होऊ शकेल असं मला वाटतं. आणि प्रत्येक महाविद्यालयाने स्वतःचं एक वेगळं कॅलेंडर बनवावं. आणि आपल्याला मग आता ऑगस्टमध्ये आपण काय करू शकतो, सप्टेंबरमध्ये काय करू शकतो, ऑक्टोबरमध्ये काय करू शकतो, हे जर करू शकलो तर मग आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात याची मदत होईल. या व्यतिरिक्त मी तुम्हाला सांगू इच्छितो, आपण या वर्षापासून अल्युमिनी एनएसएस पण सुरू केलेलं आहे की जी अल्युमिनी आपल्याला आपल्या महाविद्यालयात तयार करता येईल. एनएसएसची विद्यापीठाला विद्यापीठाच्या स्तरावर करता येईल. आणि मग ह्या अल्युमिनी मार्फत आपण फक्त 2 प्रकारची कामं त्यांच्याकडनं अपेक्षित करतोय. त्यांना कुठेही आपण शिबिरामध्ये घेणार नाही आहोत, कुठल्याही शिबिरात त्यांना सहभागी करणार नाही आहोत, तर त्यांच्याकडनं आपल्याला सीएसआर मधून आपल्याला काही मिळणार आहे का ते आपण त्यांच्याकडनं अपेक्षित करणार आहोत. त्यांच्याकडनं आपल्याला मेंटॉरिंग काही आपल्याला मिळणार आहे का, तर मेंटॉरिंग आपण त्यांच्याकडनं घेणार आहोत. त्यांच्याकडचं काही स्किल आहे का, ते स्किल आपल्याला ट्रान्सफर होणार आहे का, ते आपण यावर्षी अपेक्षित केलंय. म्हणून प्रत्येक महाविद्यालयामध्ये एनएसएसची अल्युमिनी आपल्याला यावर्षी तयार करायची आहे. आणि त्या एनएसएसच्या अल्युमिनीकडनं आपल्याला ह्या पद्धतीची मदत त्यांच्याकडनं घ्यायची आणि ती मदतीच्या जोरावर आपल्याला पुढचं यामध्ये करायचं. या व्यतिरिक्त आपण ह्या वर्षी सगळ्यात महत्वाचे 3 कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि ते कोर्सेस अत्यंत महत्वाचे. पहिला प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे तो म्हणजे हेल्थ युनिव्हर्सिटी आणि SMT युनिव्हर्सिटी आहे यांच्या विद्यमानाने आपण एक महत्वाचा कार्यक्रम राबवतोय. आणि तो कार्यक्रम जो आपला आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना जे काही देणार आहोत त्याला जीवन रक्षक सर्टिफिकेट कोर्स आहे. या वर्षी प्रत्येक मुलाने या MUHS
आणि SNDT यांच्या संयुक्त उपक्रमानुसार जीवन रक्षक या प्रोग्राम मध्ये त्याने जॉईन व्हावं. म्हणजे त्याला आज जी काही गरज भासते, आपल्याला डॉक्टर भेटत नाही, हे काही भेटत नाही, त्याच्या बाबतीमध्ये त्याचं स्वतःच ट्रेनिंग झालेलं असेल आणि त्याला स्वतःला आणि स्वतः व्यतिरिक्त आपल्या घरातल्या कुटुंबाला तो सुरक्षित करू शकतो. म्हणून हे जीवन रक्षक जे आहे, हे जीवन रक्षक कोर्सला त्याने जॉईन व्हावं आणि त्या जीवन रक्षक कोर्सच्या द्वारे त्याने स्वतःला सर्टिफिकेशन करून घ्यावं, ज्याला आपण मल्टी सर्टिफिकेट म्हणतो. त्यापैकी हा एक कोर्स आहे की ज्या कोर्समध्ये त्याला स्वतःला त्या पद्धतीने आपल्याला मोटिवेट करता येतं. दुसरा आपण ह्या वेळेस सर्टिफिकेट कोर्स केला आणि तोही त्याच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे आणि तो म्हणजे योगा. आपण या वर्षी संस्कृत विद्यापीठ जे आहेत आपलं रामटेकला, कवी कुलगुरू संस्कृत विद्यापीठ रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन आणि त्यांचा एक जॉईंट स्वरूपाचा सर्टिफिकेट, डिप्लोमा अशा 2 प्रकारचे कोर्स आपण योगाच्या बाबतीमध्ये केलेले आहे. हा मुलगा पुढे जाऊन त्या योगाचा ट्रेनर होऊ शकतो या दृष्टिकोनातून आपण त्याचं प्रशिक्षण त्याला सुरू केलं, त्याचा कोर्स डिझाईन केलेला आहे. त्या कोर्सला तो ऍडमिट होऊ शकतो आणि तोही आपण संस्कृत विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेला तर त्यांचे कोर्स लॉन्च झालेले आहेत. आपण आपल्या मुलाला त्यासाठी जर तुम्ही प्रवृत्त केलं तर मला वाटतं UGCच्या दृष्टिकोनातून सुद्धा NSSचा मुलगा एका बाजूला हे काम करतोय, दुसऱ्या बाजूला त्याला त्या कामामध्ये भाग घेता येईल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्याला जॉईन करू शकता. यथाकदाचित त्याच्या फीजच्या बाबतीमध्ये जर काही प्रश्न आला तर आपण त्या फी बद्दल त्यांच्याशी चर्चा करू आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. तसंच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचं आणि महाराष्ट्र शासनाने एक डिझाईन केलेला कोर्स आहे, डाएट अँड न्यूट्रिशनचा कोर्स आहे. तो सुद्धा जर आपण तो सर्टिफिकेट कोर्स जर केला मुलांनी तर मग त्याला डाएट अँड न्यूट्रिशन या बाबतीमधलं नॉलेज त्याला प्राप्त होईल आणि तो पुढे जाऊन त्या दृष्टिकोनातून काम करू शकेल. तशीच गोष्ट, तसंच एक सर्टिफिकेट, जसं आपण एक विषय आपण याच्यामध्ये आणलाय तसाच YCMU मार्फत सुद्धा आपण शेतकऱ्यांना फायदा होईल, शेतकऱ्यांच्या मुलाला फायदा होईल या दृष्टिकोनातनं आपण तिथे सुद्धा एक डिप्लोमा, एक सर्टिफिकेट अशा प्रकारचा कोर्स आपण डिझाईन केला NSSच्या मुलाला. म्हणजे तो NSSचं काम करत असताना जर YCMU शी जोडला गेला, YCMU ला ऑनलाईन स्वरूपामध्ये जर त्याने रजिस्ट्रेशन केलं तर मग त्याला त्याचंही सर्टिफिकेट मिळणार आहे. त्या सर्टिफिकेट सुद्धा तो पात्र ठरणार आहे. त्या दृष्टिकोनातून त्याचं योगदान अत्यंत महत्वाचं राहणार आहे. म्हणून मुलगा एका वेळेस जर एवढ्या प्रकारे सर्टिफिकेट जर तो मिळू शकला तर NSS मधून बाहेर पडताना, महाविद्यालयातून बाहेर पडताना तो स्किलफुल असेल, कुठल्या तरी एका अंगाला त्याला स्किल मिळालेलं असेल असं मला अपेक्षित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण कार्यक्रम डिझाईन करतोय तर हे डिझाईन आपण करावं असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून आपण काम करावं किंवा आपण पाणी फाउंडेशन बरोबर जोडून घ्यावं. आणि पाणी फाउंडेशन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग ते ऑर्गनाईज करतात. मग CCTV वर्कसाठी वेगळं ट्रेनिंग असतं त्यांच्याकडे, त्यानंतर त्यांना वेगळ्या प्रकारचं जे मशिनरी वापरतात त्या मशिनरीचं ट्रेनिंग ते आपल्याला वेगळ्या प्रकारे देतात. त्याचं कंटूर्स कसा काढायचं त्याचं ट्रेनिंग आपल्याला देतात. बंधारे कसे बांधायचं, त्याचं मेजरमेंट कसं करायचं, कोणत्या जागी कोणत्या प्रकारचा बंधारा सुटेबल असतो याचं जर ट्रेनिंग देतात. जर हे ट्रेनिंग तो मुलगा मिळू शकला तर त्याला स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी महत्वाचं ठरेल. म्हणजे एका बाजूला NSS ऍक्टिव्हिटी करतोय, दुसऱ्या बाजूला हे करतोय. मला कालच्याच भाषणामध्ये डॉक्टर सुहास पेडणेकर सर यांनी असं सूचित केलंय की या वर्षापासून ते स्वतः डिझास्टर मॅनेजमेंटचा कोर्स मुंबई विद्यापीठामार्फत लॉन्च करतायत. आणि जर NSSचा मुलगा त्या कोर्समध्ये आला तर एका बाजूला आव्हानचं ट्रेनिंग आपलं असतं, दुसऱ्या बाजूला म्युन्सिपल कॉर्पोरेशन मार्फत सुद्धा किंवा कलेक्टर ऑफिस मार्फत सुद्धा त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. आणि आता सर्टिफिकेट कोर्स जर मिळणार असेल आणि मुंबई विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स जर त्याला मिळणार असेल तर एका डिग्री बरोबर ते सुद्धा सर्टिफिकेट त्याला मिळवता येईल. आणि शासन सुद्धा शासन स्तरावर असा कोर्स तुम्ही लॉन्च करावा अशा प्रकारच्या सूचना आमच्याकडनं काही दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येतील असं मंत्री महोदयांनी सूचित केलेलं आहे. म्हणून तोही कोर्स आपण लॉन्च करतो डिझास्टर मॅनेजमेंटचा. तर त्याही बाबतीमध्ये आपल्याला काम करणं सोपं जाईल असं मला वाटतं आणि मुलगा स्किलफुल होईल असं मला वाटतं. मला वाटतं मला दिलेल्या वेळेपेक्षा मी जास्त बोललोय असं मला वाटतंय. पण आपण आता काही सेशन आपण प्रश्न उत्तराला देऊ आणि आपल्या शंकेना मी उत्तर द्यायला मी तयार आहे. त्या बाबतीमध्ये काही शंका असल्या तर आपण माझ्याशी संवाद साधू शकतात. मला आपण इथे आमंत्रित केलं. खरं तर खूप मोठी जबाबदारी तेंडुलकर सरांनी घेतली आणि त्या पद्धतीने त्यांनी कशा पद्धतीचं आपल्या ऍक्टिव्हिटी रन व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यांचा ह्या स्तुत्य उपक्रमाबद्दल मी त्यांचं मनापासून ह्या ठिकाणी
ऋण व्यक्त करतो आणि जे प्राचार्य या ठिकाणी जॉईन झाले त्यांना तर खरं धन्यवाद देतो की आपण ह्या कार्यक्रमामध्ये जातीनं हजर आहात, आपण ऐकत आहात आणि आपल्याला या गोष्टी समजून घ्यायची ही उत्सुकता, ही जाणीव सुद्धा खूप महत्वाची आहे सर. आणि म्हणून आपलं योगदान आजच्या दृष्टिकोनातून मी महत्वाचं मानतो, कारण प्राचार्यांना आता प्रवेश प्रक्रिया आणि या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा आपण हे ऐकण्यासाठी आलात आणि NSS ला महत्व दिलं, त्याबद्दल मी आपला ऋणात राहतो आणि मी इथे थांबतो आणि क्वेश्चन आन्सर साठी मी सेशन मुक्त ओपन करतो आपल्यासाठी. धन्यवाद सर. सर अनम्यूट कर, अनम्यूट कर. हॅलो साळुंके सर, थँक्यू व्हेरी मच. इट वॉज व्हेरी रिसोर्सफुल. मला असं वाटत नाही की कुठचा मुद्दा तुम्ही एक NSSच्या अंतर्गत येणारा असा चुकलाय तुमच्याकडनं, असं नाही. बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीचा तुम्ही उल्लेख केला आणि मला खात्री आहे की सगळे जे शिक्षक हा विभाग सांभाळतायत त्यांना एक वेगवेगळ्या काही ज्या गोष्टी सुद्धा समजल्या असतील, त्या मुलांना त्या पद्धतीचं नक्कीच अलोकेशन करतील, कामाचं अलोकेशन करतील. आणि अजून एक बरं झालं की प्राचार्यांचे डायरीवर सही हा एक मोठा एपिसोड नाही का जाधव सर? डायरीवर सही करणं मला वाटतं हे काम कमी झालेलं असावं, कारण सगळं डिजिटली येत असल्यामुळे जी एंट्री येईल दॅट इज ऑथेंटिक, नाही का? कारण वर्षाअखेरीस मुलांच्या 250-300 सह्या सही करणं प्राचार्यांचं एक मोठं काम असायचं. एनिवे मला वाटतं की काही शिक्षकांना, प्राध्यापकांना जर काही आपल्या विभागाच्या अंतर्गत सरांना जर काही प्रश्न विचारायचे असतील, की काही प्रश्नांची अनावधानाने उत्तरं देणं सरांकडून राहून गेलं असेल, तर आपले आपले प्रश्न विचारावे असं मी आवाहन करतो. पाटील सर, 1 बाय 1 कोणाला काही विचारायचं असेल तर बघा. आणि फॉर 1 मोमेंट सगळ्यांना आपले व्हिडिओ ऑन करायला सांगूया, म्हणजे त्याचा स्क्रीनशॉट आपल्याला घेता येईल. सगळ्यांना सांगा की व्हिडिओ ऑन करा की आपण स्क्रीनशॉट घेऊ. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी आपले व्हिडिओ ऑन करावे. नानासाहेब पवार, निमसे, सर्वांनी व्हिडिओ ऑन करावे. मला वाटतं प्राचार्य फडके सर सुद्धा जॉईन झाले होते, पण त्यांचा फोटो नसला. नारायण फडके असं मला दिसलं. प्राचार्य वाडा कॉलेज, फडके सर आहेत का? नाही सर, दिसत नाही. बरं, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. ओके, कोणाला काही प्रश्न विचारायचा? अदरवाइज विल एंड अप. मला माहिती विचारायची आहे सर. साळुंके सर. येस येस, बोला ना सर, बोला ना सर. आमच्या इकडे इतके विद्यार्थी अप्लाय करतात ह्या NSS मध्ये येण्यासाठी, तर स्क्रीनिंग करणं फार कठीण होत आहे. तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला एक डिव्हिजन वाढून मिळावी, त्याच्यासाठी काय करावं लागेल? आमचं 2 आहे सर. आपण 2 प्रकारे मुंबई विद्यापीठाकडे आपण 2 प्रकारे प्रोसेस आहे. आपण मुंबई विद्यापीठातच अफिलेटेड आहात, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मुंबई विद्यापीठाबद्दल बोलतो. कारण पहिली कविता बोलते. हॅलो जाधव सर, आपण 2 प्रकारे करतो. एक कडनं जी संख्या आहे ती अनुदानित येते आणि दुसरी सेल्फ फायनान्स मध्ये. आपल्या विद्यापीठामध्ये सेल्फ फायनान्स जरी असेल तरी ती नावाला सेल्फ फायनान्स आहे. ऍक्च्युली विद्यापीठाकडनं ग्रँट दिली जाते आपल्याकडनं, म्हणजे नाव जरी सेल्फ फायनान्स ग्रँटेबल युनिट आहे, फक्त त्याचा फंड विद्यापीठामार्फत जातो, शासनाकडनं डायरेक्ट जात नाही. त्यामुळे तो त्या पद्धतीने तुम्ही सेल्फ फायनान्स विद्यापीठाकडे अप्लाय करू शकता आणि विद्यापीठ तुम्हाला अप्लाय करण्यासाठी परवानगी देईल. कारण विद्यापीठाकडे संख्या खूप आहे, पण त्या प्रमाणामध्ये मागणी येत नाहीये, त्याच्यामुळे ते खर्च करू शकत नाही. मी तुम्हाला सांगतो, दरवर्षी मुंबई विद्यापीठाकडे जवळपास 70 लाख रुपये जमा होत आहेत आणि ह्या 70 लाखामध्ये नाही म्हटलं तरी आपण 25 ते 30 हजार विद्यार्थी अजून ऍडिशन करू शकतो.
तर तेवढी डिमांड येत नाही. जर तुम्ही विद्यापीठाकडे सेल्फ फायनान्ससाठी अप्लाय केला तरी तो सेल्फ फायनान्स शासनाच्या दृष्टिकोनातनं किंवा केंद्र शासनाच्या दृष्टिकोनातनं असेल, पण मुंबई विद्यापीठाच्या दृष्टिकोनातनं तो अनुदानित असेल. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही मागणी करू शकता. कुठली एक्स्ट्रा पाहिजे आहे, ऍडिशनल पाहिजे आहे? हो, पण ते ऍडिशनल सांगतो. आता ऍडिशनल अनुदानित मागणी करा वाटल्यास तुम्हाला, पण अनुदानित त्यांना वाटताना जर अडचण आली तर तुम्ही दुसरा प्रस्तावही त्यांच्याकडे देऊन ठेवा, सेल्फ फायनान्स. आता पण सुरू झालेली सर मुंबई विद्यापीठाने खरं 6 ऑगस्ट डिक्लेअर केली होती ऑनलाईनची, पण अजून त्यांचं मेसेजेस पडलेले नाहीयेत मला वाटतं, कारण लोकांपर्यंत अजून गेले नाही. तर बहुतेक या 2-4 दिवसात त्यांच्याकडनं नक्की ऑनलाईनची प्रोसेस सुरू होते. प्रस्ताव मागवण्याची नाही, प्रस्तावची सुरू झाली सर. पुरस्काराचे प्रस्ताव पुरस्काराबद्दल बोलतायत की याच्याबद्दल? ऍडिशनल तुकटीबद्दल ऍडिशनल तुम्ही पाठवू शकता, डायरेक्ट मेल पाठवू शकता विद्यापीठाकडे, कारण त्यांना अलोकेशन करायचंच आहे. आता शासनाकडनं ह्या 2-4 दिवसामध्ये आमचं अलोकेशन त्यांना जाणार आहे. ते अलोकेशन गेल्यानंतर आपल्याला पण त्यांचं अलोकेशन येईल त्याप्रमाणे. तर त्याच्या आधीच तुम्ही तुमची रिक्विजिट जर पाठवून ठेवली तर मग त्यांना अलोकेशन करतानाच त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येईल तुमचं नाव. त्याला काही प्रोफॉर्मा आहे का? हा, आधीच एक प्रोफॉर्मा विद्यापीठाच्या वेबसाईटवर त्यांनी प्रोफॉर्मा टाकलेला आहे. तर विद्यापीठाच्या वेबसाईटला जर गेला तर तिथे प्रोफॉर्मा तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि त्या डाउनलोड करून त्याच्यामध्ये तुम्ही भरून पाठवू शकता. बादल सर, आपले काही प्रश्न आहेत? सर, आपला आवाज येत नाही क्लिअर. प्राचार्य दिसले सर. मला असं वाटतं की कोणाचे काही प्रश्न नाहीत, कारण सरांनी अशी मांडणीची माझा आवाज येतोय ना? येतोय. आवाज येतोय. तर सरांनी मांडणीच इतकी उत्तम केलेली आहे की आपल्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्या मांडणीतून सर मिळालेली आहे. आपण आपल्या ओघवत्या भाषण शैलीतून या कोविड सारख्या सिच्युएशन मध्ये अतिशय उत्तम प्रकारे आपण NSSचं नियोजन ऑनलाईन पद्धतीने देखील कशा पद्धतीने करू शकतो याचं मार्गदर्शन केलं. सर, मी महाविद्यालयाच्या वतीने आमचे माननीय प्राचार्य तेंडुलकर सर यांच्या वतीने आणि देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ तसेच या वेबिनारसाठी सहभागी झालेले सर्व प्राचार्य, प्राध्यापक, संस्था, महाविद्यालय यांच्या वतीने मी सर आपले आभार मानतो. आपले मार्गदर्शन आम्हाला वारंवार असेच मिळत राहो हीच एक अपेक्षा ठेवतो. आजच्या या वेबिनारसाठी अनेक महाविद्यालयांचे प्राचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. यामध्ये आदरणीय प्राचार्य डिसले सर असतील, प्राचार्य जाधव सर आहेत, माझे गुरु आहेत. त्याचबरोबर अन्य प्राचार्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक महाविद्यालयांचे NSS कार्यक्रम अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचे देखील मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो. तेंडुलकर सरांना विनंती करतो की सर आपल्याला काही बोलायचं आहे. सर, आपला आवाज येत नाही, म्यूट आहे. साळुंके सर सगळ्यांनाच ऍक्सेसेबल आहेत, इझिली ऍक्सेसेबल आहेत, त्याच्यामुळे आपण 1 to 1 सरांशी बोलू शकतो. आज खरं पार्टिसिपंटनी विशेषतः प्राध्यापकांनी बोलणं अपेक्षित होतं प्राचार्यांपेक्षा, कारण मैदानावर मुलांबरोबर प्राध्यापक जास्त असतात. पण मला वाटतं सगळं शंका निरसन झालं असेल असं समजायला हरकत नाही. साळुंके सर, पुन्हा एकदा मनापासनं आपले आभार. जाधव सर, मला वाटतं इथे फडके सर होते, इथे आपले कांबळे सर आहेत प्राचार्य, सर्व प्राचार्य होते. आधी पूर्ण 1.5 तास प्राचार्यांनी ऐकणं म्हणजे त्यांना आधी ह्या विषयामध्ये आवड आणि उत्सुकता, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. सरांनी आभाराचं
काही जे फॉर्मॅलिटी असते ती कम्प्लीट केलेलीच आहे, पण मला असं वाटलं की पुनश्च त्याचा काय म्हणूया उद्धृत करावं. तर इथे आपण थांबूया, पुनश्च कधीतरी भेटूया असेच फ्रंट लाईन मध्ये, फ्रंट रोवर. आपण मला वाटतं 300, 350, 400 किलोमीटरवर लांब आहोत, पण असं दिसतंय की सगळे पहिल्या लाईन मध्ये, पहिल्या बेंचवर बसलेत. चालेल. ओके सर, ओके, थँक्यू. गुड डे.